क्रियमाण प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही सत्व रज तम बाधा सत्व रज तम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही विठ्ठला प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबरायांनी संतांचं भक्ताचं महात्म्य आपल्या समोर गायलेलं आहे. संतांच्या जीवनात काय असं आहे आणि संतांच्या जीवनात काय नाही याचा विचार करताना तुकाराम महाराजांनी दोन गोष्टी संतांच्या जीवनात नाहीत आणि दोन गोष्टी संतांच्या जीवनात आहेत असा विचार आपल्याला बोलून दाखवलेला आहे. ज्या गोष्टी नाहीत म्हणून सांगितलेल्या आहेत त्या दोन्ही गोष्टी अत्यंत लौकिक आहेत आणि ज्या गोष्टी आहेत म्हणून तुकाराम महाराज सांगतात वास्तविक ती एकच गोष्ट असली तरी साध्य साधन भावानं ते मात्र अलौकिक आहे. काय आहे आणि काय नाही अगदी सरळ अभंगाच्या भाषेत बोलायचं झालं तर पहिलं आणि तिसरं चरण संतांच्या जीवनात काय नाही हे सांगणार आहे आणि दुसरं आणि चौथं चरण संतांच्या जीवनात साधन रूपानं काय आणि साध्य रूपानं काय हे काय आहे याचा विचार करणार आहे. संतांच्या जीवनात प्रारब्ध क्रियमाण संचित हे काहीही नाही असं तुकाराम महाराज सांगतात. संतांच्या जीवनात सत्व रज तम या तीन गुणांची बाधा नाही असं तुकाराम महाराज सांगतात. हे तुकाराम महाराजांनी संतांच्या जीवनाचं जे वर्णन केलं ते सगळं वर्णन हे व्यतिरेकानं केलेलं वर्णन आहे आणि अन्वयानं वर्णन करताना तुकाराम महाराज साधन रूपात सांगतात अवघा देवची झाला पाही. हे त्यांनी केलेल्या साधनाचा परिणाम आहे आणि त्यांचं स्वरूप जर बघाल तर दोन्ही एकच आहेत. देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. हे नाही भिन्न असं म्हणणं वेगळं आहे आणि अवघा देवची झाला असं म्हणणं वेगळं आहे. विठ्ठला विठ्ठला अन्वय आणि व्यतिरेकानं तुकाराम महाराजांनी अशा पद्धतीचं चिंतन केलेलं आपल्याला दिसून येतं. व्यतिरेकामध्ये काय नाही याचा विचार आहे, अन्वयामध्ये काय आहे याचा विचार आहे. काय नाही आणि काय आहे याचा विचार करताना जे नाही म्हणून सांगितलंय ते लौकिकातलं आहे, जे आहे म्हणून सांगितलेलं आहे ते अलौकिकातलं आहे. लौकिकातलं काय नाही तर कर्माचा कोणताही परिणाम नाही. लौकिकातलं काय नाही तर गुणाचा कोणताही परिणाम नाही. अलौकिकातलं काय आहे तर ते देवरूप झालेले आहेत आणि अलौकिकातलं काय आहे तर झाले नाहीत तर वास्तविक ते देवच आहेत. विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. हे वर्णन करताना संत जेव्हा एखाद्याचं वर्णन करतात ते देवाचं असेल अथवा संतांचं असेल, संतांच्या वर्णनाचे दोनच विषय असतात. संत तिसऱ्या प्रकाराकडे जात नाही. संतांच्या वर्णनाचे दोन विषय, एक तर संत देवाचं वर्णन करतील नाहीतर संत संतांचं वर्णन करतील. जीवाच्या वर्णनामध्ये अथवा जगाच्या वर्णनामध्ये संत आपली वाणी खर्च करत नसतात, आपले शब्द वाया घालवत नसतात. ज्या शब्दाची प्रवृत्ती हा ज्या विधेयाकडे नसते तिथे वापरलेले ते शब्द हे वाया गेल्यासारखेच असतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून तसं जर बघितलं तर
शब्दाची निर्मितीच झाली ती मुळात भगवंताच्या वर्णनाकरता झालेली आहे. शब्दाची निर्मितीच झाली ती म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायांच्या वर्णनाकरता झालेली आहे. मग ज्याच्याकरता जे निर्माण झालं त्याच्याकरता ते न वापरता अन्यत्र त्याचा विनियोग जर होत असेल तर त्या निर्मितीला काहीही अर्थ राहत नसतो. एक नियम आपल्याला थोडासा पाहता येतो. तुम्ही अर्थशास्त्राचं जर चिंतन कराल किंवा समाजशास्त्राचं, विशेषतः अर्थशास्त्राचं जर चिंतन कराल तर अर्थशास्त्रामध्ये एक विचार असा सांगितला जातो, एक नियम असा मी ते त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे, मी कधी ते इकॉनॉमिक्स किंवा व्यवसाय वगैरे मी आतापर्यंत कधी शिकलो नाही. अर्थशास्त्र कसं असतं, व्यवसाय कसा करायचा असतो ते कधी करून बघितलेलं नाही. जे करतो आहे त्याचा व्यवसाय कधी केला नाही. आणि म्हणून व्यवसायाशी निगडीत किंवा अर्थशास्त्राशी निगडीत असं काही मला फार माहिती नाही. पण संत वाङ्मयातून ज्या पद्धतीनं जो जो विचार आपल्याला कळत जातो तो इतका सार्वकालीन आणि सार्वत्रिक स्वरूपाचा असतो की जगतातलं कोणतंही शास्त्र संतांच्या मुखातून आलेल्या सिद्धांताला अपवाद ठरू शकत नाही किंवा त्या सिद्धांताला प्रतिबंध करू शकत नाही. त्यामुळे संत वाङ्मयातून प्रकट झालेल्या सिद्धांताची चर्चा अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला काही करता येईल का याचा विचार केला तर एक सिद्धांत आपल्या लक्षात येतो. वास्तविक ते सांगणं हा माझा हेतू नाही, मला बोलायचं वेगळं, पण सिद्धांत असा आहे की एखाद्या पदार्थाची निर्मिती करत असताना त्या पदार्थाला काहीतरी खर्च करावा लागतो. कोणती वस्तू अचानक आणि सहजतेने निर्माण होत नाही, त्याच्याकरता काही व्यय करावा लागतो, खर्च करावा लागतो. आणि तो जो खर्च त्या पदार्थाच्या निर्मितीच्या संबंधाने केला जात असतो त्या खर्चाचं मूलभूत स्वरूप हे त्या वस्तूच्या निर्मितीचं मूल्य ठरत असतं. बरं का, वस्तूच्या निर्मितीचं एक मूल्य असतं आणि त्या मूल्याचा विचार करताना ते मूल्य कसं मानायचं, त्या मूल्याची सिद्धी कशी करायची या संबंधातला विचार जर आपण केला तर एखादा पदार्थ ज्या हेतूने बनवलेला असतो त्या हेतूमध्येच त्या वस्तूचा विनियोग करण्यामध्ये त्या वस्तूच्या निर्मितीचं मूल्य सामावलेलं असतं. त्या वस्तूच्या विनियोग करत असताना ते ज्या हेतूने ती वस्तू निर्माण केली गेली त्या हेतूला सोडून अन्य ठिकाणी त्या वस्तूचा विनियोग जर होत असेल तर त्या वस्तूचं निर्मिती मूल्य राहत नसतं. असा एक नियम आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दिसून येतो. मी उदाहरण सांगतो, मला काही फार लांबवायचं नाही किंवा हा माझा मुख्य विचार नाही आत्ताचा, पण उदाहरण सांगून मी आपल्याला जातो. माझ्या खिशाला हे पेन आहे. आता हे पेन कशा करता निर्माण केलं असेल याची काही किंमत असेल की नाही. एक 50-100 रुपये 10 रुपये विकतच घेतलंय मी, पण तरी याची किंमत आहे की नाही, याला काही मूल्य आहे की नाही, आहे ना. मी काही 50-100 रुपये देऊन हे पेन विकत घेतलं, कशा करता घेतलं असेल, काय हेतू काय, लिहिण्याकरता, लिखाणाकरता. मुळात या वस्तूची निर्मिती कशा करता झाली, काहीतरी आपण लिहावं, काहीतरी पांढऱ्यावर काळं करावं याच्याकरता म्हणून आपल्याला हे पेन निर्माण करून दिलं. आता या वस्तूची जी निर्मिती केली गेली ती लिखाण या एका हेतूने जर केली गेली असेल तर लिखाण करायचं सोडून मी खिशाचं पेन काढून जर कान खाजवायला लागलो तर या वस्तूचं निर्मिती मूल्य काय मला सांगा. काय निर्माण करून ह्याच्याकरता दिलेल्या पैशाचा विनियोग काय, मूल्य काय, काही मूल्य नाही. याचं मूल्य टिकलं नाही, याचं मूल्य राहिलं नाही. का राहिलं नाही, कारण ज्या हेतू करता याची निर्मिती झाली त्या हेतूमध्ये या वस्तूचा विनियोग झाला नाही. म्हणून या वस्तूचं जर मूल्य राहित नसेल तर मुळात शब्दांची निर्मिती ही झाली ती देवाच्या आणि संतांच्या वर्णनाकरता झाली असेल तर ते शब्द आपण प्रपंच, जीव आणि स्वतःच्या वर्णनाकरता वापरत असू तर त्या वस्तूचं मूल्य शून्य समजलं पाहिजे. विठ्ठला आपल्याकडचा समांतर विचार सांगायचा झाला तर देवाने हा देह कशा करता निर्माण केला, कशा करता देवे दिला देह, कशा करता भजना गोमटा भजना करता हा देह दिला असेल तर हा देह भजन करायचं सोडून प्रपंच करण्यात खर्च होत असेल तर या देहाच्या निर्मितीचं मूल्य काय राहिलं मला सांगा. या देहाच्या प्राप्तीचं मूल्य काय राहिलं मला सांगा. हा देह मग आपल्यालाही मिळाला आणि भोगा करताच खर्च करायचा असला तर कुत्र्यालाही मिळाला.
हा देह आपल्यालाही मिळाला आणि भोगाकरताच खर्च करायचा असेल तर रस्त्यावर फिरणाऱ्या गाढवालाही मिळाला. काय फरक राहिला? वस्तूच्या निर्मितीचं मूल्य त्या वस्तूच्या विनियोगात लपलेलं असतं. म्हणून शब्दांचं जे मूल्य आहे ते संतांच्या किंवा परमात्म्याच्या वर्णनातच लपलेलं असतं. अन्य ठिकाणी माणसाने वर्णन करू नये आणि अन्य ठिकाणी जर बोलायचं किंवा आपल्याला जर वर्णन करायचं नसेल किंवा अन्य ठिकाणी काही अशा पद्धतीचं चिंतन करायचाच प्रसंग आला असेल तर शब्द वापरण्यापेक्षा मौन पाळलेलं फार चांगलं असतं. संतांचं वर्णन, परमात्म्याचं वर्णन सोडून देव आपल्याला जगाचं वर्णन करायचंय, गप्प राहिलेलं बरं. आपल्याला स्वतःचं वर्णन करायचंय, शांत बसलेलं बरं. आणि शांत बसलो तरच आपलं मूल्य वाढतं, नाही तर वाढत नसतं बरं. हेही जाता जाता सांगून जातो. म्हणजे आपलं स्वतःचं वर्णन जर करायचं असेल तर फार बोलून आपलं वर्णन होत नाही. आपण गप्प बसलो म्हणजे माणसं म्हणतात ज्या अर्थी गप्प बसलाय त्या अर्थी काहीतरी असेल, मग नसलं तरी असेल असं होतं. म्हणून नाही तिथे शब्द आपले खर्च करू नयेत, हे खरं आहे. तुकोबारायक संत महात्मे जेव्हा संतांचं वर्णन करतात तेव्हा त्या वर्णनामध्ये काहीतरी महत्व असतं. ते वर्णन, ते शब्द त्याच एका कारणाकरता निर्माण झालेले असतात, त्यामुळं त्या वर्णनाला महत्व येतं. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. वर्णन करत असताना शास्त्राचा एक नियम असा आहे की कोणतंही वर्णन, कोणीही कुणाचंही केलेलं वर्णन हे अर्थवादात्मक असतं असं समजलं जातं बरं का. मीमांसेचा विचार असा आहे, मीमांसा असं म्हणते की वर्णन हा शब्द जिथं येतो तिथं अर्थवाद आपल्याला मानावा लागतो. अर्थवाद म्हणजे काय? वाढवून केलेली स्तुती किंवा वाढवून केलेली निंदा याला अर्थवाद म्हणतात. पण ही वर्णन करत असताना त्याच्यामध्ये जर अर्थवाद येत असेल, तुम्ही जगताचं वर्णन करून बघा, अर्थवाद येणार. तुम्ही जीवाचं वर्णन करून बघा, अर्थवाद येणार. आपण स्वतःचं वर्णन करून पहा, त्याच्यामध्ये अर्थवाद येणार. नको नसलेलं काहीतरी जोडून स्तुती केली जाते, नसलेलं काहीतरी जोडून निंदा केली जाते. अर्थवादामध्ये फक्त स्तुतीच असते असं नाही, निंदाही अर्थवादच असतो. पण हा अर्थवाद हा वर्णनामध्ये जरी असला तरी परमात्मा आणि संत यांच्या बाबत मात्र अर्थवादाचा विचार आपल्याला करता येत नाही. त्यामुळं तुकाराम महाराजाधिक संत महात्मे आपल्याला असं सांगतात की स्तुती करायची झाली देवाची करावी, स्तुती करायची झाली संतांची करावी, अन्यांचं वर्णन करून आपली वाणी व्यर्थ वेचू नये. हे तुकाराम महाराजांचं वर्णन केलेलं चिंतन जर आपण लक्षात घेतलं तर तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्याची स्तुती सुद्धा तुम्ही करू नका. न करावी स्तुती माझी संत जनी, होईल या वचनी अभिमान. तुकाराम महाराज म्हणतात, नको बाबा, सामान्य माणसाचं वर्णन करू नका. स्तौन या नरा केला आयुष्याचा मातेरा. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या जीवाचं वर्णन करणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं मातेर करणं. मातेर माहिती आहे आपल्याकडे? मातेर शब्द माहितीये का? आमच्याकडे जरा विशेषत्वाने वापर. मातेर, पोतेर माहितीये का? नाही, पोतेराचा सख्खा भाऊ मातेर, दुसरं काही नाही, याच्यात फार फरक नाही. मातेर करू नका. मातेर म्हणजे ज्याचा आता काहीही उपयोग राहिलेला नाही. एखादी गोणी आणली जाते, एखादं पोतं आणलं जातं, त्या पोत्यामध्ये सामान भरलं जातं, जेव्हा ते गळायला लागतं, पोतं फाटून जातं, त्यावेळेला पाय पुसणं म्हणून वापरलं जातं. पाय पुसणं म्हणून वापरूनही ते आता इतका चिखल त्याच्यात बसलाय की पाय पुसलेच जात नाहीत. त्यावेळेला धुवून मग ते काही कारणाकरता वापरलं जातं. जमीन सारवणे, भिंत सारवणे याच्याकरता वापरलं जातं. आणि भिंत सारवण्याकरता आता त्याचा गोळा सुद्धा होत नाही असं जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणतात माते. मातीनं भिजून मातीमय झालेलं त्याला म्हणतात मातेर. तसं तुकाराम महाराज म्हणतात, स्तौन या नरा केला आयुष्याचा मातेरा. एखाद्या पुरुषाची स्तुती करणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं मातेर करणं. मग कुणाची स्तुती करावी? फक्त देवाची करावी, फक्त संतांची करावी. आणि ती करताना सगळ्यात मोठा धोका असतो तो अर्थवादाचा जरी असला तरी तो अर्थवाद टाळून आपल्याला जर स्तुती करायची असेल तर संतांची स्तुती करताना त्यात कमीत कमी 3 गोष्टी असल्या पाहिजेत हे बघितलं पाहिजे. विठ्ठला देवाची आणि संतांची स्तुती अर्थवाद होत नाही. याचं कारण
अर्थवादामध्ये वाढवून स्तुती करावी लागते आणि संतांची कितीही वाढवून स्तुती केली तरी ती त्यांना लागूच पडते. देवाची कितीही वाढवून स्तुती केली तरी ती त्याला लागू पडते. कारण गुणनिधान असणारा परमात्मा, गुणनिधान असणारे संत, त्यांच्याबद्दल आपण काहीही बोललो तरी त्यांच्या गुणव्यापकतेमध्ये, त्यांच्या स्वरूपामध्ये आपले सगळे शब्द सामावून घेण्याचं सामर्थ्य असतं. त्यामुळे त्यांचा अर्थवाद होत नाही. ठीक आहे, पण तरी सुद्धा कोणतीही स्तुती करत असताना अर्थवाद जरी करायचा नसला तरी 3 प्रकारानं ती स्तुती केली पाहिजे. त्याच्यामध्ये 3 गुण असले पाहिजेत. कोणते गुण आहेत याचा धावता विचार मी आपल्यासमोर फक्त प्रस्तावनेमध्ये मांडतो. 3 गुण वर्णनामध्ये असावेत. काय काय असावं? वर्णनामध्ये एकतर अलौकिकता असावी, वर्णनामध्ये अपूर्वता असावी आणि वर्णनामध्ये अद्वितीयता असावी. विठ्ठला विठ्ठला कारण वर्णन हे व्यावर्तक असतं. वर्णन हे वेगळं काढणारं असतं. व्यावर्तक म्हणजे काय? वेगळं काढणारं असं वर्णन असतं. त्यामुळे वर्णन करताना त्याचा वेगळेपणा जर सिद्ध करायचा झाला तर या 3 गोष्टींना आपल्याला त्यांचा वेगळेपणा सिद्ध करता येऊ शकतो. काय काय लागतं? अलौकिकता लागते, अपूर्वता लागते आणि अद्वितीयता लागते. या 3 गोष्टींचा विचार आपल्याला या संदर्भामध्ये करता येण्यासारखा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सुद्धा अशा पद्धतीचं चिंतन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचा विचार मला वेळ राहिला तर नंतर ती संगती सांगतो, जोडून देतो, नाहीतर राहू द्या. काही फार त्याच्यात गांभीर्यानं बघावं असं काही नाही, फक्त संगती लावून देणं आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा विचार करा. या 3 गोष्टीच का विचारात घ्यायच्या, बाकीच्या विचारात का घ्यायच्या नाहीत? त्याचं कारण असं आहे, या 3 गोष्टींचा एका विशिष्ट विचाराशी संबंध आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं व्यावर्तकत्व सिद्ध करताना किंवा एखाद्या व्यक्तीचं वेगळेपण सिद्ध करत असताना आपण 3 पातळ्यांवरून त्याचा विचार करत असतो. एक देश पातळीवरून, एक काल पातळीवरून आणि एक व्यक्ती पातळीवरून आपण त्याचा विचार करत असतो. देश पातळीवर हा वेगळा आहे हे सांगण्याकरता अलौकिकता सांगा. काल पातळीवर हा वेगळा आहे हे सांगण्याकरता अपूर्वता सांगा आणि व्यक्ती पातळीवर हा वेगळा आहे हे सांगण्याकरता अद्वितीयता सांगा. विठ्ठला विठ्ठला या तिन्हीचाही विचार आपल्याला करावा लागेल. संतांचं वर्णन करायचंय ना, मग त्यांची अलौकिकता सांगा. संतांचं वर्णन करायचंय ना, त्यांची अपूर्वता सांगा. संतांचं वर्णन करायचंय ना, त्यांची अद्वितीयता सांगा. अलौकिकता सांगणं म्हणजे लौकिकातले ते नाहीत हे सांगणं आहे. अपूर्वता सांगणं म्हणजे याच्या पूर्वी त्यांच्यासारखे कोणी नव्हते हे सांगणं आहे. आणि अद्वितीयता सांगणं म्हणजे यांच्यासारखं दुसरं कोणी आत्ताही नाही हे सांगणं आहे. विठ्ठला 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 आणि या तिन्ही पद्धतीने संतांचं वर्णन होऊ शकतं. याच्यामध्ये अर्थवादही टाळला जाऊ शकतो. म्हणून हा मध्यम मार्ग आपल्या संतांनी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. ज्ञानोबारायांचं वर्णन करताना याच अंगाने करावं लागतं. तुकोबारायांचं वर्णन करताना याच अंगाने करावं लागतं. मी आपल्याला तशा पद्धतीची प्रमाणे, अनुकूल तशी प्रमाणे आपल्याला काढून देतो, जोडून देतो. संतांची अलौकिकता सांगा. अलौकिकता म्हणजे काय? अलौकिक म्हणजे लौकिकातले नसणारे संत महात्मे आहेत. आता संत महात्मे अवताराला येतात, इथंच येतात की नाही? याच जगतामध्ये अवताराला येतात की नाही? मग लौकिकात राहूनही त्यांची अलौकिकता जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर लौकिकाचा निर्देश करा, पण त्यांची अलौकिकता सांगा. हे संतांचं अलौकिकत्वानं केलं गेलेलं वर्णन आहे हे आपल्याला म्हणता येऊ शकतं. ते आहे, दिसतात इथेच, पण इथले नाहीत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रमाण म्हणून मी आपल्याला देतो. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं जे चिंतन केलं त्याच्यामध्ये त्यांना लौकिकातलं दाखवलं, पण त्यांची अलौकिकता सिद्ध करून दिली. सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोपळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भोपळा, चैतन्याच्या शिवाला
वर्णन करताना भाषा काय वापरतात ऐका. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांचा हा अभंगच मला तिन्ही प्रमाणाकरता उपयोगी ठरणार आहे बरं का. नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन काय करतात. कैवल्याचा पुतळा पण प्रकटला भूतळा. याच्यामध्ये भूतलावर प्रकटला हे जरी लौकिक असलं तरी कैवल्याचा तो पुतळा आहे हे मात्र त्याचं अलौकिकत्व आहे. लौकिकात प्रकट झाले, तुमच्या माझ्या मध्येच ज्ञानोबराय प्रकट झाले. याच आळंदीमध्ये ज्ञानोबराय राहिले, याच आळंदीमध्ये त्यांनी चमत्कार दाखवले, याच आळंदीमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. पण असं असलं तरी त्यांना कैवल्याचा पुतळा म्हणून कुणी ओळखलं. कैवल्याचा पुतळा या शब्दाचा अर्थ काय. कैवल्य शब्दाचा अर्थ काय. केवळ शब्दाचा भाववाचक कैवल्य असं होतं. केवलत्व म्हणजे कैवल्य आहे की नाही. केवलत्व म्हणजे काय. एकटेपण, एकपण. एकटेपण म्हणण्यापेक्षा सुद्धा एकपण. असं एकपण की ज्या एकपणाला एकपण म्हणणं हे सुद्धा परवडत नाही त्याला कैवल्य म्हणतात. एकपण असं असावं. आपण सगळेच एकरूपाला आहोत पण आपलं एकरूपाला असणं वेगळं आणि ज्ञानोबरायांचं कैवल्य वेगळं. बरं, ते नुसतं कैवल्य नाही, कैवल्याचा पुतळा आहे. आता पुतळा हा शब्द सुद्धा लौकिकातला वाटण्याची शक्यता आहे पण कैवल्याचा पुतळा हे दोन्ही शब्द एकत्रित केले तर मात्र तिथं अलौकिकता विचारात घ्यावी लागते. एकपण इथं याचा सुद्धा ज्याला कंटाळा आहे म्हणजे एकपणाचा म्हणजे एकपण या शब्दाचा सुद्धा ज्याला कंटाळा आहे असं जे केवलत्व. म्हणून मागे आपण एकदा बोललो मला आठवतं की काय असतं. एकपण आहे हे खरं आहे पण त्या एकपणाला एकपण म्हणणं हे सुद्धा त्या एकपणाला सहन होत नसतं. ऐका, एकपण असं असावं की तो एकटा आहे हे म्हणणं सुद्धा त्याला सहन होऊ नये. त्याला खरं एकपण म्हणतात कारण एकपण एक असणाऱ्याला एक म्हणणं हा सुद्धा एकाचा अपमान असतो. मी आपल्याला उदाहरण सांगतो त्या संबंधात. समजा एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये आला तर आपण घरच्या लोकांचा परिचय करून देतो की नाही. हा माझी मुलं आहेत बाबा, हा माझा एक मुलगा, मोठा मुलगा, हा दुसरा मुलगा, हा सगळ्यात धाकटा मुलगा, परिचय करून देतो की नाही. करून देतो. बहिणी असतील ही माझी एक बहीण, ही अजून एक बहीण, ही मावस बहीण, परिचय करून देतो. ही आई आहे, हे वडील आहेत, हे अमुक आहे, हे तमुक आहे. घरातल्या सगळ्यांचा परिचय करून देता देता हा माझा एक भाऊ, हा माझा अजून एक भाऊ असा परिचय करून देता देता बायको जर आली बायकोचा परिचय करून देताना ही माझी एक बायको असं जर म्हणलं तर जमतं का. असं म्हणणं बरोबर आहे का मला सांगा. हे म्हणणं जमलं का. ज्या अर्थी आता वर किती आहेत किती. एकच आहे ना, एकच आहे ना. मग एक असणाऱ्या बायकोचा एक म्हणून परिचय करून दिला चुकलं का. बायका किती आहे, बायको किती आहे. एकच आहे, एकच आहे ना. मग एक असणाऱ्या बायकोचा ही माझी एक बायको असं म्हणून परिचय करून दिला तर बिघडलं कुठं मला सांगा. चूक आहे का काही असं म्हणण्यामध्ये. म्हणून असाच परिचय करून देत जा. मी कशा करता आपल्याला सांगतो. बायको एकच आहे गोष्ट खरी हो पण तिला एक बायको म्हणून तिचा जर परिचय ज्या अर्थी करून दिला जातो त्या अर्थी ज्या अर्थी ही एक आहे त्या अर्थी अजून जास्त कुठेतरी लपवलेले आहेत असा अर्थ होतो की नाही त्याचा. होतो ना. मग एक असणारी जी वस्तू असते तिचा एक म्हणून परिचय करून देणं हे जरी चुकीचं नसलं तरी एकत्व असं असावं लागतं की त्याला एक म्हणणं हे सुद्धा त्याच्यावर ओझं व्हावं लागतं. विठ्ठला
पण ज्ञानोबरायांचं केवलत्व अशा स्वरूपाचं आहे. त्याला कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा. हे केवलत्वाचा पुतळा ज्ञानोबा अवताराला आले, केवलत्वाचा पुतळा, पण प्रकटला भूतळा. भूतलावर प्रकटले, आपल्या डोळ्याला दिसायला लागले. याच्यावरून त्यांच्या लौकिकाकडे बघू नका, त्यांचं अलौकिकत्व कशात आहे? चैतन्याचा जिव्हाळा. हे केवलत्वाचे कैवल्याचे पुतळे आहेत. हे त्यांचं अलौकिकत्व आपल्याला सांगता येतं. म्हणजे अलौकिकत्व सांगत असताना केवळ ते लौकिकातले दिसत असले तरी ते लौकिकातले नाहीत, अशा पद्धतीचं अलौकिकत्व हे देश संबंधानं विचारात घ्यावं लागतं. विठ्ठला आणि दुसरा विचार जर आपण केला तर त्यांची अपूर्वताही आपल्याला सांगावी लागते. ओके, धावता विचार सांगत राहतो. पहिल्यांदा अलौकिकता वर्णन, संतांचं वर्णन करायचंय. वर्णनामध्ये 3 गोष्टी असाव्यात. एक अलौकिकता असावी, एक अपूर्वता असावी आणि एक अद्वितीयता असावी. या 3 गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे ना. त्याच्यामध्ये अलौकिकता सांगताना लौकिकात दिसत असले तरी ते अलौकिक आहेत. तुकोबाराय लौकिकात दिसले, पण ज्या वेळेला सदेह वैकुंठाला गेले त्यावेळेला त्यांचं अलौकिकत्व लोकांना कळालं. ज्ञानोबाराय लौकिकातच दिसले, पण ज्ञानोबारायांचं अलौकिकत्व आपल्याला सर्वसामान्य डोळ्यांनी कळालेलं नाही. याच्याकरता नाथ महाराजांनी त्यांचं अलौकिकत्व सांगितलं. ते कैवल्याचे पुतळे आहेत. हे कैवल्याचा पुतळा म्हणणं हे संतांचं अलौकिकत्वानं केलेलं वर्णन झालं. दुसरा विचार आहे अपूर्वतेचा. अपूर्वता वर्णनात असावी म्हणजे काय? त्यांच्या पूर्वी तसं कधी झालेलं नसावं, तर ती त्यांची अपूर्वता ठरते. अपूर्वता निषेध आहे आणि पूर्वता मागे ते कधी असं झालेलं नाही असे ते आहेत, ही त्यांची अपूर्वता झाली. आता अशी अपूर्वता जर लक्षात घ्यायची झाली तर अशीही अपूर्वता संतांची आपल्याला पाहता येते. आतापर्यंत मी आपल्याला साधी प्रमाण देऊन पुढे जातो, साधं प्रमाण देऊन पुढे जातो. चिंतन करा की ज्ञानोबारायांचं वर्णन करताना नाथ महाराजांनी काय अपूर्वता सांगितली. नाथ महाराज म्हणतात चालविली जड भिंती. आतापर्यंत भिंत चालवल्याचं एक तरी उदाहरण जगताच्या पाठीवर आहे का? कुणाच्या तरी चरित्रात एक तरी उदाहरण सांगा मला, एक तरी, की यांनी भिंत चालवली, यांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. झालंय का असं? आतापर्यंत भिंत चालली, उदाहरण आहे का? आहे. यांनी चालवली ही अपूर्वता झाली. अपूर्वतेनं केलं गेलेलं वर्णन. आतापर्यंत रेड्याच्या मुखातून वेद वदवला आहे, उदाहरण. जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही कोणताही इतिहास काढून पहा, त्या प्रसंगाच्या नंतरचा विचार करून बघा, नंतरही कुणी रेड्याच्या मुखातून वेद वदवला नाही आणि त्याच्या आधीही कुणी रेड्याच्या मुखातून वेद वदवला नाही. नंतरही कुणी भिंत चालवली नाही, त्याच्या आधीही चालवली नाही. आता जर ज्ञानोबारायांना चालवता आली तर नंतर चालवायला काही अडचण होती का? पण नंतरही चालवली नाही. आधी निवृत्तीनाथ महाराजांना चालवता येत नव्हती का? येत होती, पण त्याच्या आधीही कुणी चालवली नाही. ज्ञानोबारायांना जर भिंत चालवता येते तर तुकोबारायांना यायची नाही का? ज्ञानोबारायांना जर चालवता येते तर निळोबारायांना चालवता येणार नाही का? येईल ना. न यायला काय झालं? परंतु त्यांनी चालवली नाही. ही गोष्ट स्वतः ज्ञानोबारायांनी चालवली नाही ना. अहो, ज्ञानोबाराय नंतर नामदेवरायांबरोबर घुमान पंजाब पर्यंत चालत चालत गेले. कशाला चालत तीर्थयात्रा करायचे? भिंतीवर नामदेवरायांना डबल सीट घ्यायचं आणि भिंतीला म्हणायचं चल बाई पंजाब पर्यंत जाऊ आपण. भिंत चालली नसती का? एकदा चालते ती पुन्हा चालणार नाही का? अवश्य चालू शकते, पण ज्ञानोबारायांनी चालवली नाही. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबारा माझा. हे म्हणणं काय? किंवा रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. हे म्हणणं काय? हे ज्ञानोबारायांचं जे वर्णन आहे हे अपूर्वतेनं केलेलं वर्णन आहे. विठ्ठला आणि तिसरा जो विचार आहे तो अपूर्वतेबरोबर तिसरा येणारा जो विचार आहे तो अद्वितीयतेचा आहे. अद्वितीय म्हणजे काय? अशा पद्धतीचं दुसरं नसणं. अशा जातीचं कदाचित सापडू शकेल, पण अशा पद्धतीचं दुसरं नसणं याला अद्वितीयता असं म्हणतात. दुसऱ्याचा जिथं अभाव आहे, द्वितीयत्वाचा जिथं अभाव आहे त्याला आपल्याला अद्वितीय असं म्हणावं लागतं. ते कालिदासाच्या संबंधामध्ये सांगतात ना, पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवे हे अभावात.
अनामिका सार्थवती बभूव असं कालिदासाचं वर्णन केलं जातं की नाही. अद्यापि तत्तुल्य कवे हे अभावात, अद्यापर्यंत अजूनही त्या तोडीचा कवी सापडला नाही. ही कालिदासाची अद्वितीयता झाली. या आपल्या देशामध्ये किती चांगले कवी झाले हे मोजायला काही कवी बसले पुरा कवीना गणना करायला बसले. मग पहिल्याने सांगितलं, सांगा कोणते कोणते कवी झाले, बोला बरं, आम्ही मोजून घेतो बोटावर. मग एकाने नाव सांगितलं कालिदास नाव सांगितल्यानंतर एक जो मोजणारा होता तो म्हटला चला कालिदास. करंगळीवर कालिदास बसले, करंगळी मोडली गेली कालिदासाच्या नावाने. चला दुसरं नाव सांगा, कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास कनिष्ठिकेवर बसले, करंगळी दुमडली गेली. चला दुसरं नाव सांगा कालिदासाच्या जोडीचं. अद्यापि तत्तुल्य कवे हे अभावात, अद्यापर्यंत कालिदासाच्या तोडीचा कवी सापडला नाही. म्हणून हे जे बोट आहे करंगळीच्या शेजारचं, या बोटाचं नाव काय? अनामिका असं म्हणतात. अनामिका शब्दाचा अर्थ काय? जिला नाव नाही ते. म्हणून कनिष्ठिकेला जसं कालिदासाचं नाव मिळालं तसं या अनामिकेला दुसऱ्या कवीचं नाव मिळालं नाही. म्हणून अनामिका हे या बोटाचं नाव सार्थ झालं. आता हे जे कालिदासाच्या बद्दल बोलणं आहे, अद्यापि तत्तुल्य कवे हे अभावात असं जे बोलणं आहे ना, त्याला अद्वितीयता असं आपल्याला म्हणता येतं. अशी अद्वितीयता संतांच्या संबंधानं सांगता आली पाहिजे. तुम्हाला अलौकिकता सांगता आली, ते कैवल्याचे पुतळे आहेत. तुम्हाला अपूर्वता सांगता आली, त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवलेला आहे. तसं त्यांच्या संबंधानं आपल्याला अद्वितीयता म्हणजे असं आहे पण अशा सारखं दुसरं नाही असं सांगता आलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला कवी पुष्कळ आहेत पण कालिदासा सारखा नाही, अशी अद्वितीयता आहे ना. तसं ज्ञानोबरायांचं वर्णन करताना नाथ महाराजांनी त्यांची अद्वितीयता सांगितली. ब्रह्म साम्राज्य ज्ञानोबरायांचं वर्णन करताना ज्ञानोबरायांनी निर्माण केलेल्या ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं आणि त्यांनी असं ज्ञानेश्वरीचं वेगळे पण सांगितलं. काय आहे? ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा. अद्वितीयता कशाची? ज्ञानोबरायांनी निर्माण केलेल्या टीकेची. अनेक कवी आहेत पण कालिदासासारखा कवी नाही. ही जशी कालिदासाची अद्वितीयता आहे तशा गीतेवर अनेक टीका आहेत पण ज्ञानेश्वरी सारखी टीका नाही, अद्वितीयता आहे. विठ्ठला आणि अशा तीन अंगाने जेव्हा
आपण वर्णन करतो तेव्हा ते वर्णन अर्थवादाचा दोष टाळून आपल्याला करता येऊ शकतं. कारण अर्थवाद म्हणजे वर्णनामध्ये ज्या वेळेला दोष निर्माण होतो त्यावेळेला लोक या तीनच माध्यमातून दोष व्यक्त करत असतात. वर्णनामध्ये दोष येतात हे या तीनच मार्गाने येण्याची शक्यता असते. म्हणून या तीन पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. एखादा मनुष्य जरा काही चांगला दिसायला लागला, एखादा मनुष्य जरा दातृत्व संपन्न दिसायला लागला की माणसं त्याला म्हणतात, अहो तुम्ही या जगातलेच नाही, म्हणजे काय आभाळातून पडलाय का, इथलाच आहे ना, बाहेरून कुठून आला. पण त्याची अलौकिकता लोक सांगत असताना त्याला परलोकातलाच ठरवून देतात. हा सुद्धा अर्थवादच आहे. एखाद्या व्यक्तीच्या गुणाचं वर्णन करताना आतापर्यंत तुमच्यासारखा माणूसच पाहिला नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते त्याच्यावर अपूर्वतेचा आरोप करत असतात. आणि ज्या वेळेला तुमच्यासारखे तुम्हीच हो, दुसरा कोणी असूच शकत नाही असं म्हणतात त्यावेळेला अद्वितीयतेचा आरोप त्या व्यक्तीवर होत असतो. पण हे तीनही आरोप शेवटी अर्थवादच ठरतात. आणि तो दोष टाळून जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं जे वर्णन केलं त्याचा विचार करा. ज्ञानोबराय कसे आहेत? अलौकिक आहेत. ज्ञानोबरायांचं कार्य कसं आहे? अपूर्व आहे. ज्ञानोबरायांचं लिखाण कसं आहे? ज्ञानोबरायांची वाणी कशी आहे? अद्वितीय वाणी आहे. म्हणून वाणीच्या संबंधानं, ज्ञानोबरायांच्या कृतीच्या संबंधानं आणि ज्ञानोबरायांच्या स्वरूपाच्या संबंधानं नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. हे स्वरूपाचं, कृतीचं आणि वाणीचं ही तिन्ही वर्णनं ज्ञानोबरायांचं जसं यथार्थत्व आपल्या समोर प्रकट करतात तसं भक्ताचं, संतांचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी याच तीन पद्धतीनं प्रस्तुत अभंगामध्ये चिंतन केलं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मी फक्त अभंग आपल्या समोर ठेवतो. अभंगामध्ये मला जो विचार मांडायचा आहे तो त्याच्या पुढे मांडतो. तुकाराम महाराजांनी वर्णन करताना असं म्हटलं की प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, हे अलौकिकत्वाचं वर्णन आहे. कारण या जगतामध्ये जो जो जन्माला येतो त्याला प्रारब्ध क्रियमाण संचित भोगावंच लागतं. हा लौकिकातला नियम आहे. पण भक्ताला ते नाही, ही अलौकिकता आहे, हे लक्षात घ्या. त्यांची अपूर्वता कशात आहे? अपूर्वता तिन्ही गुणाच्या ते पलीकडची आहेत, ही त्यांची अपूर्वता आहे. आतापर्यंत जीव कोणीही जो आकाराला आला, जो जन्माला आला त्याला गुणांनी बद्ध व्हावं लागलेलं आहे असं चिंतन आपल्याला करावं लागतं. गुणाची बाधा प्रत्येकाला झालेली आहे. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत कोणीही गुणांच्या कचाट्यातून सुटलेलं नाही. हे ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की ब्रह्मदेव जरी झाला तरी तो गुणात्मक मानला पाहिजे. अहो भगवान शंकर या जगताचा लय करून घेणारे, त्यांनाही गुणबद्धच मानलं ज्ञानोबरायांनी. 14व्या अध्यायामध्ये गुणांचं चिंतन विशेषत्वानं करत असताना ज्ञानोबरायांनी हे सगळं जे मांडलं त्याच्यामध्ये काय सांगितलं की हे सगळं जग कसं आहे, या जगताचा पिता कोण आहे हे सांगताना ज्ञानोबरायांनी काय सांगितलं, मी या जगाचा पिता, महत ब्रह्म ही माता, अपत्य पंडू सुता जगदंबर. हे ज्ञानोबराय बोलले ना, या कारणे मी पिता, महत ब्रह्म ही माता, अपत्य काय, अपत्य पंडू सुता जगदंबर. मग या जगताच्या संबंधानं बोलताना ज्ञानोबराय तीन भूमिकेतून असं चिंतन मांडतात. ब्रह्मा तो प्रातःकाळ, विष्णू तो माध्यान्ह वेळ, सदाशिव सायंकाळ बाळा यया. यया बाळा ब्रह्मा प्रातःकाळ, यया बाळा विष्णू माध्यान्ह वेळ, यया बाळा सायंकाळ सदाशिव आहे. आता सदाशिव सायंकाळ असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा सदाशिव म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकर या जगताची संध्याकाळ आहे. याचा अर्थ भगवान शंकर आपल्या स्वरूपामध्ये या जगताचा लय करून घेतात, हा त्याचा सरळ अर्थ होतो. सायंकाळ म्हणजे समाप्ती, सायंकाळ म्हणजे शेवट. या जगताचा शेवट करून घेणारा, लय करून घेणारा कोणता देव आहे? त्याला सदाशिव. सदाशिव म्हणजे भगवान शंकर. मग लय करून घेण्याकरता काय लागतं? तिथं तमोगुणाचं प्राबल्य लागत असतं. आणि तमोगुणाचं प्राबल्य जर तिथं मानलं तरच जर लयाचा विचार करता येत असेल तर स्वाभाविक भगवान शंकराच्या संबंधानं सुद्धा गुणांचा विचार ज्ञानोबरायांनी मांडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला जो या जगतामध्ये जन्माला आला तो गुणबद्ध आहे, हे लक्षात घ्या. दगड आहे, दगड. आता दगडाच्या ठिकाणी काय गुण काय दोष मानायचे असतात, पण तरी सुद्धा गुणांचं प्राबल्य दौर्बल्य आपल्याला जड पदार्थाच्या ठिकाणी सुद्धा मानावं लागतं, हे लक्षात घ्या. का असं करावं लागतं? त्याचं कारण साधं आहे. एखादा दगड आहे, रस्त्यावर पडलेला आहे, मोठा दगड आहे, तो जर कुणाच्या तरी डोक्यात घातला तर तो तमोगुणी आहे असंच मानावं लागतं. आणि त्याच दगडाची मूर्ती केली पांडुरंगाची तर त्याच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य आहे असं मानावं लागतं. कारण पूर्व जन्मातल्या कर्माच्या आणि गुणांच्या संबंधानं
आपल्याला त्या दगडाचा आत्ताचा आविर्भाव जर स्वीकारावा लागत असेल तर त्या कर्माचा परिणाम म्हणून भोग शरीर जे त्याला जडत्व प्राप्त झालेलं आहे त्याच्यातून गुणांचा संबंध आपल्याला मांडावा लागतो, मानावा लागतो. आणि म्हणून जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक आतापर्यंतच्या प्रत्येक पदार्थाला जर गुणबद्ध व्हावं लागत असेल तर आतापर्यंत जन्माला आला पण गुणबद्ध झाला नाही असे फक्त भक्तच आहेत. ही त्यांची अपूर्वता ही या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी मांडली. आणि अद्वितीयता सांगत असताना शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, त्यांच्यामध्ये कोणतीही भिन्नता नाही. म्हणजे ज्या पदार्थाच्या संबंधाने द्वितीयत्व निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच स्वरूपाचे ते असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी अद्वितीयताही आहे. विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीनं एकूण अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भक्ताचं संतांचं वर्णन केलेलं आहे असा विचार आपल्याला करता येतो. अधिक त्याला लांबवणार नाही, अधिक जास्त त्याचे अन्वयार्थ काढणारे नाही, काही त्याच्या अंतरंगात जाण्याचा विचार करणार नाही. थोडंसं अभंगाच्या शब्दाच्या अनुषंगानेही चिंतन आपल्याला केलं पाहिजे. तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये जे चिंतन मांडतात त्याचा जर आपण विचार केला तर जगरहाटी ज्या पद्धतीनं चालत आलेली आहे त्या जगरहाटीच्या विरुद्ध दिशेनं संत महात्म्यांचं अस्तित्व कसं असतं याचा विचार तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलेला आहे. लक्षात घ्या, थोडा विचार त्याही संबंधानं बोलतो. जगरहाटी ज्या पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीनं संतांचा विचार, भक्ताचा विचार आपल्याला करता येत नाही. या जगतामध्ये काही नियम आहेत, त्या नियमानं हे जग बांधलं गेलेलं आहे आणि ते नियम आपल्याला मानावेच लागतात. त्या नियमामध्येच आपल्याला राहावं लागतं. ते नियम मोडण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी नसतं. नाही, जन्माला आलेल्या कुणाच्याच ठिकाणी ते सामर्थ्य नसतं असा विचार आपल्याला करावा लागेल. जगरहाटीच्या विरुद्ध तुकाराम महाराज इथं बोलतात. जगरहाटीच्या विरुद्ध बोलतात म्हणजे जगाच्या विपरीत बोलतात असं नाही, पण जगताचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये संत बसत नाहीत असं तुकाराम महाराजांना प्रस्तुत अभंगामधून आपल्यासमोर एक विचार मांडायचा आहे. हे करत असताना तुकाराम महाराजांनी काय विचार केला, हे जग आहे एका नियमानं बांधलं गेलेलं आहे. काय नियम आहेत? काय आहे? वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामांची जी प्रस्तावना आहे ज्ञानेश्वरीची, ती प्रस्तावना जर आपण वाचली, मोठी 230 पानाची काहीतरी मोठी प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना जर आपण मनःपूर्वक वाचली तर पुढची ज्ञानेश्वरी समजणं, थोडी समजणं हे सोपं जातं बरं का. आपण आपल्याकडून काय होतं, बऱ्याच वेळेला आपण पुस्तक घेतो आणि वाचायचं म्हटलं की लगेच पहिलं पान काढून वाचायला लागतो. पुस्तक वाचण्याची ही पद्धत नाही. पहिल्यांदा पुस्तक हातात घेतल्यानंतर पुस्तकाचं मुखपृष्ठ नीट तपासून बघता आलं पाहिजे. दृष्टी लागते त्याला. उघडल्यानंतर हे पुस्तक कुणी छापलं, काय छापलं, कुणाच्या नावाने आलं, किंमत किती आहे हेही बघावं लागतं. त्याच्या पुढे जाऊन हे पुस्तक कुणाला समर्पित केलं गेलं हेही बघितलं जातं. कारण पुस्तकाचं समर्पण ज्याच्या नावाने झालेलं असतं त्या समर्पणातून लेखकाचा स्वभाव कळत असतो. ज्ञानेश्वरी कुणाला समर्पित केली हो मामाने? ज्ञानोबाराय तुकोबारायांना समर्पित केली. मग ज्ञानोबाराय तुकोबारायांना आपली कृती समर्पित करणाऱ्याची वृत्ती काय असेल हा विचार आपल्याला करून ग्रंथामध्ये प्रवेश करावा लागतो. मग ग्रंथ आला की लगेच पहिलं पान काढलं आणि वाचायला सुरुवात केली, कळत नाही. त्याच्याकरता प्रस्तावना वाचावी लागते. प्रस्तावना विस्ताराची असेल तर तेवढ्याच विस्तारानं वाचावी लागते. मामांची प्रस्तावना जवळजवळ 125-30 पानाची प्रस्तावना, विस्तारानं प्रस्तावना त्या मामाने केली. आणि ती करताना त्याच्यामध्ये एक विचार त्यांनी जो बोलून दाखवलाय तेवढाच मला आत्ता बोलून दाखवायचा आहे. त्यांनी असं सांगितलं की या जगताचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा कर्म विपाकाचं चिंतन करताना 4 पद्धतीनं आपल्याला काही विचार करावा लागतो. कसा विचार करावा लागतो? त्याने विचार असं मांडलाय त्याच्यामध्ये की काही नियम असे असतात जे माणसाला बनवताही येतात आणि मोडताही येतात. काही नियम असे ते माणसाला बनवता येतात पण मोडता येत नाही. काही नियम असे ते माणसाला बनवता येत नाही पण मोडता येतात. आणि काही नियम असे ते माणसाला बनवताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला आता याचा विस्तार करायचा नाही, पण एक छोटी उदाहरणं देऊन मला पुढे जायचं आहे. काही नियम असे ते आपल्याला बनवताही येतात आणि मोडताही येतात. कोणते नियम असे? अगदी सरळ सांगायचं झालं तर 31 डिसेंबरला केलेले नियम.
हे बनवता आपल्याला 31 डिसेंबरला रात्री आपण ते नियम बनवतो आणि 1 जानेवारीला सकाळी मोडून टाकतो. त्याच्यात काय असतं? माणूसच ते नियम करतो आणि माणूसच ते मोडतो, याची चर्चा करण्याचं कारण नाही. काही नियम असे ते माणसाला बनवता येतात पण मोडता येत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर आपलं संविधान, आपला कायदा केला ना, एका महापुरुषाने तो निर्माण केला. अनेकांच्या मदतीने काय जे असेल ते असेल, पण हा कायदा निर्माण झाला. कायदा आपल्याला बनवता आला, आता मोडायची परवानगी आहे का? सगळ्या गाड्या डाव्या बाजूनी जातात, मी एकटा उजव्या बाजूनी जातो असं म्हणून जो निघेल त्याला तिकडेच जातो असं म्हणून न्यावंच लागेल. होईल की नाही? असं होईल की नाही? अरे नियम मोडाल तर आपल्याला दंड भोगावा लागेल, प्राण जाईल आपला, आपल्याला शिक्षा भोगावी लागेल. असं करून चालत नाही. नियम आपल्याला बनवता आला पण आता आपल्याला तो मोडता येणार नाही, हे लक्षात घ्या. काही नियम असे असतात ते माणसाला बनवता येत नाही पण मोडता येतात. आता आपल्याकडे ऋतुमान आहे. आपल्याकडे पावसाळा झाला की हिवाळा येतो, हिवाळा झाला की उन्हाळा येतो, उन्हाळा झाला की पुन्हा पावसाळा येतो. हे जे ऋतुचक्र आहे हे आपल्याला बदलता येतं का? नाही, मला वाटतं असं उद्या आता पावसाळा झाला ना लगेच उन्हाळा येऊ द्या असं म्हणलं तर येतो का? हे ऋतुचक्र कोणाला बदलता येतं का? येत नाही. थंडी पडली असेल तर थंडी पडणारच आहे, आता थंडी पडू नये असा नियम आपल्याला करता येत नाही. तो नियम आपल्याला मोडता येत नाही किंवा तो नियम आपल्याला बनवता येत नाही. पण जास्त थंडी वाजत असेल तर 2-4 स्वेटर अंगावर घाला, बिघडलं काय त्याच्यामध्ये? तुम्हाला थंडी वाजणार नाही. थंडीचे दिवस आहेत किंवा थंडीचे दिवस आत्ता असावेत की नसावेत, हा नियम जरी आपल्याला बनवता आला नाही तरी तो त्या नियमानं होणारी बाधा आपल्याला होणार नाही याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. तो नियम आपल्या पुरता का असेना पण मोडता येऊ शकतो. पावसाळा आला, पाऊस पडतो, भिजायचं नसेल तर छत्री घेऊन जा, बिघडलं काय त्याच्यामध्ये? नियम आपल्याला बनवता आला नाही. आत्ता पाऊस पडावा की पडू नये हा नियम आपल्याला करता येणार नाही, पण पाऊस पडला तर आम्ही भिजणार नाही याची दक्षता मात्र आपल्याला घेता येऊ शकते. आणि काही नियम असे असतात ते माणसाला बनवताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. हे सगळे कर्माचे नियम आहेत. विठ्ठला हा नियम कोणालाही बनवता येत नाही आणि कोणालाही मोडताही येत नाही. ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला मोडता येत नाही. ब्रह्मदेव ज्याच्या नाभी कमलातून उत्पन्न झाले त्यांना सुद्धा हा नियम मोडता आलेला नाही, हे लक्षात घ्या. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्येरन नल राम युधिष्ठिरः अशी 3 उदाहरणं आपल्याला पंचदशीने दिलेली दिसून येतात. याच्यामध्ये अवश्यमेव भोक्तव्यम हा नियम तर आहेच आहे, पण अवश्यम भावी भावानां याच्याकरता उदाहरणं दिली गेली. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्येरन, होत नाही त्याचा उपयोग. कुणाच्या बाबतीत झाला नाही. नल, राम, युधिष्ठिर यांच्यापैकी कुणालाही कर्माचे नियम मोडता आलेले नाहीत. युधिष्ठिराचा अंगठा गळून पडलाच ना, अंगठा गळून पडला. युधिष्ठिर स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर तिथं त्यांना विचारण्यात आलं, बाबा तुम्हाला काय आधी तुमच्याकडे थोडं पाप आहे तर अर्ध सत्य तुम्ही बोललाय, नरोवा कुंजरोवा एवढं तरी तुमच्या मुखातून बाहेर पडलं. नेहमी सत्य बोलणारे तुम्ही, पण अर्ध का होईना पण सत्य तुम्हाला बोलावं लागलं. असत्य बोलला आहात तुम्ही, तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागेल. मग काय करणार आहात? या असत्य वचनाचा परिणाम म्हणून तुम्हाला नरकात पडायचं नाहीये, पण नरकाचं दर्शन मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. आणि तुम्ही केलेल्या सत्यवचनाचा आणि पुण्याचा परिणाम म्हणून तुम्हाला स्वर्गामध्ये राहायला मिळणार आहे. मग काय करता? आधी नरकाचं दर्शन करून घेऊन मग स्वर्गामध्ये राहता का स्वर्गात राहून शेवटी नरकाचं दर्शन करता? काय करता तुम्ही सांगा. हे सगळ्यांना विचारत नाहीत बरं. धर्मराजाला विचारलं फक्त आधी काय करायचं म्हणून, सगळ्यांना विचारत नाही. तसं आपल्याला नेलं की इकडं आणायचा प्रश्नच नाही, तिकडंच. आता त्याला विचारलं काय करायचं? आता हे जे विचारलं त्याचा परिणाम म्हणून जे नरकाचं दर्शन झालं ते नलाला, त्या धर्मराजालाही चुकवता आलं नाही ना, चुकवता आलं नाही. याच्याही पुढे बोलू. हे पांडव भगवंताच्या इतक्या जवळचे, पण भगवान त्यांचे पाठीराखे असून सुद्धा पांडवांना आपला वनवास चुकवता आला नाही, हे लक्षात घ्या. का चुकवता आला नाही? कर्माचे नियमच असे आहेत महाराज. रामचंद्र प्रभू, आता भगवान तर पाठीराखे होते, प्रत्यक्ष रामचंद्र प्रभूंचं चिंतन करा ना आपण. ज्ञानोबा यांनी विचार सांगितलाय, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम
आपल्याला बोलून दाखवतात. पर्यसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, धिल्ले विंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन. ज्ञानोबा आपल्याला अनेक उदाहरणं देऊन रामचंद्र प्रभूंपर्यंत येऊन सांगतात. आधी शारंगधराचं उदाहरण देऊन झालेलंच आहे, पण रामचंद्र प्रभूंचं उदाहरण देताना ज्ञानोबा बोलतात रामचंद्र प्रभूंना वनवास प्राप्त झाला. कशामुळे? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. सीता मातोश्रीला वियोग प्राप्त झाला. कशाचा परिणाम? कर्माचा परिणाम. जे कर्म आहे त्या कर्माचं फल आपल्याला भोगावं लागतं. हा नियम दुसरं कोणी बनवूही शकत नाही आणि या नियमाला तोडणं हे कुणाच्यानी शक्यही होत नाही. कर्माचा नियम, कोणत्या कर्माचं कोणतं फल असावं हा नियम आपल्याला बनवता येत नाही आणि आपल्याला बनवता येत नाही म्हणून या कर्माचं फल मी भोगणारच नाही असं आपल्याला तो नियम मोडताही येत नसतो. नियम करताही येत नाही, मोडताही येत नाही. हे कर्माचे नियम आहेत. मग तो कोणी असो, ब्रह्मदेव असो, प्रत्यक्ष परमात्मा असो, त्याला आपण केलेलं कर्म भोगावं लागतं असा नियम आहे. केले कर्म झाले भोगाले उपजले. अरे ते केलं कर्म झाले भोगा आले हा नियमच आहे, आपल्याला नाकारता येणार नाही. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. महाभारताने याला उदाहरण देताना असं चिंतन केलंय. हजारो गायींच्या कळपातलं एखादं वासरू जेव्हा मागे राहतं तेव्हा ते वासरू कळपात आल्याबरोबर इतर गायींच्या तोंडाकडे बघत नाही ही माझी आई आहे का. ते बरोबर जसं आपल्या मातेच्या स्तनाला जाऊन लागतं तसं आपण केलेलं कर्म तोंड बघत येत नाही, ते बरोबर आपल्या बोकांडी बसत असतं. ते इकडं तिकडं कुठं जातच नाही. ते वासरू जसं मातेच्याच स्तनाला लागतं तसं कर्म आपल्यालाच भोग देणार. अहो बाकी एखादी माता आपल्या जुळ्या मुलांमध्ये चुकेल पण कर्म चुकत नाही. विठ्ठला विठ्ठला कारण हा नियमच असा आहे, या जगाचा हा नियम आहे. म्हणून हे जग कसं आहे याचा विचार करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचा नियम त्यांच्या शब्दामधून आपल्याला मांडलेला दिसून येतो. जन्माद्यस्य यतः याच्यात या अस्य पदावर भाष्य करत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी या विश्वाचं जे स्वरूप सांगितलं त्या स्वरूपामध्ये हाच विचार आचार्यांनी विशेषतः अधोरेखित केलेला आपल्याला दिसून येतो. आचार्यांनी त्या संबंधामध्ये काय चिंतन केलं? आचार्यांचं वाक्य असं आहे. आचार्य असं म्हणतात, अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम यतः सर्वज्ञात सर्वशक्तेः तत्कारणात तद्ब्रह्म. ब्रह्माचं जरी चिंतन आचार्यांना सांगायचं असलं तरी या परब्रह्माने जे जगत निर्माण केलं
हे जगत कसं आहे हे सांगताना आचार्यांनी वापरलेले शब्द आपण पहा. कसं आहे हे जगत? अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य, अनेक कर्ते भोक्ते या जगतामध्ये आहेत. अस्य जगतः, कसं आहे? नामरूपाभ्याम, नामरूपात्मक हे जग आहे. कसं आहे ते? अनेक कर्तृभोक्तृत्वाने युक्त असणारं हे जगत आहे. आणि या जगताचा नियम काय आहे? प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया आणि फल यांच्यामध्ये एक विशिष्ट अनुबंध या जगतामध्ये आहे. हे आचार्य बोलून दाखवतात. माझा मुद्दा इथंच आहे. हे पुढचं मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जाऊ द्या, पण त्याच्याही पुढे आचार्यांनी जो शब्द वापरला ना, कोणता? यात सर्वज्ञात सर्व शक्ते, हे सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असणारा परमात्मा हे जग बनवतो, पण जगतामधल्या कर्माचा नियम मोडणं त्यालाही शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे इथं जे चिंतन केलं ना की कसं आहे ते त्याच्यामुळे प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया आणि फल या 5 गोष्टी आचार्यांनी तिथं उल्लेखलेल्या आहेत. याचा विचार करताना 2 स्वतंत्र अर्थ त्याचे केले गेले बरं का. रत्नप्रभेने विचार करताना, ब्रह्मसूत्रावर जी रत्नप्रभा नावाची टीका आहे त्याच्यामध्ये विचार करताना वेगळा विचार मांडला गेला, आणि भामतीकारांनी याचा विचार विस्तार करत असताना जरा वेगळा विचार बोलून दाखवला. रत्नप्रभेने चिंतन करताना काय केलं? प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया आणि फल हे सांगितलं ना. रत्नप्रभेने चिंतन करताना असा विचार केला, प्रतिनियत देश कोणता याच्यावरून फलाचा विचार करा, काल कोणता याच्यावरून फलाचा विचार करा, देश काल निमित्त कोणतं याच्यावरून फलाचा विचार करा, आणि क्रिया कोणती केली गेली याच्यावरून फलाचा विचार करा. म्हणजे देश काल निमित्त आणि क्रिया यांचा स्वतंत्रतेने विचार करून एका फलाचं चिंतन नंतर करायला लावलं रत्नप्रभेने. पण भामतीकारांनी मात्र याचा विचार करताना देश काल निमित्त क्रिया या सगळ्यांना एकत्रित आणलं, याने एकत्रित यांचा जो फलरूपानं परिणाम आहे तो बघायला सांगितला. प्रत्येक देशाचं फल वेगळं असेल, कालाचं फल वेगळं असेल, पण देश काल निमित्त आणि क्रिया यांचा एकत्वाने विचार करून जेव्हा त्यांचं एक समयावच्छेदाने जे फल आपल्याला प्राप्त होणार आहे त्या फलाचा विचार भामतीकारांनी केलेला आपल्याला दिसतो. पण हे काही जरी असलं आणि कसंही जरी असलं तरी सुद्धा याच्यामध्ये केलेलं कर्म आपल्याला मोडता येत नाही, केलेल्या कर्माचं फल चुकवता येत नाही, हेच आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणून परमात्मा सुद्धा काय करतात? परमात्मा सुद्धा या फलाची चुकामुक आपल्याला करून देत नाही. फक्त जीव कर्ता आणि कर्त्याने केलेलं कर्म या दोघांचा संबंध घडवून आणण्याकरता ईश्वराची योजना आपल्याकडे केलेली दिसून येते. मीमांसकांनी त्या संबंधातला तसा पूर्व पक्ष केला, नंतर उत्तर मीमांसांनी त्या संबंधातला उत्तर पक्ष करून ईश्वराचं अस्तित्व का स्वीकारावं या संबंधात काही युक्तिवाद केले. पण हे सगळं चिंतन जर आपण ब्रह्मसूत्रामध्ये पराक्तु तच्छ्रुते हे या सूत्राच्या खाली आचार्यांचं जे भाष्य आहे, एका सूत्राचं अधिकरण आहे, या अधिकरणामध्ये आचार्यांनी हा सगळा विचार आपल्याला बोलून दाखवलेला आहे. आणि हा विचार करत असताना आपल्याला ते सगळं अधिकरण वाचून तुकोबारायांच्या एका अभंगाचं स्मरण होतं. तुकाराम महाराजांनी वृक्षाचेही पान हाले, कुणाची सत्ता? याची सत्ता मान्य आहे, राहिली अहंता मग कोठे सोडून द्या. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलतं. मग त्याच्या सत्तेने हलतं म्हणजे काय? त्याच्या इच्छेने हलत नाही. त्या वेळेला त्या पानाने हलावं असं त्या पानाचं प्रारब्ध फक्त परमात्मा त्या पानाला जोडून देत असतो. विठ्ठला विठ्ठला नवीन प्रारब्ध निर्माण करून देत नाही परमात्मा, आपल्या प्रारब्धाची त्याची गाठ घालून देतो, एवढंच आहे. बाकी दुसरं काही कारण नाही. प्रारब्ध आहेच आहे, कर्माचा विपाक भोगावाच लागणार आहे, हा जगताचा नियमच आहे. पण हा नियम या जगतामध्ये जन्माला आलेल्या सगळ्यांकरता जरी असला तरी संत महात्मे हे मात्र याला अपवाद आहेत. हे संतांचं अलौकिकत्व अभंगाच्या पहिल्या
संतांचं वर्णन करताना ही भाषा बोलून दाखवतात. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. भक्ता प्रारब्ध क्रियमाण संचित नाही असं जाण. भक्ताला प्रारब्ध नाही, भक्ताला संचित नाही, भक्ताला क्रियमाण नाही. आता क्रियमाण आणि संचिताविषयी विशेषत्वानं विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. विषय अडकतो कुठे, तर प्रारब्धाच्या बाबतीमध्ये अडकतो. केले ते क्रियमाण, झाले ते संचितमण. प्रारब्ध ते जाण, उरउरित उरले ते. झालं भोगून झालं याच्या संबंधानं अडचण नाही. भोगायचं जे शिल्लक राहिलेलं आहे ते शिल्लक राहिलेलं आपल्याला न भोगता ठेवता येत नाही, हे लक्षात घ्या. भोगणं काय, कर्माचा नियम असा आहे की कर्म कृती, कर्म आणि कर्माचं फल याच्यामधलं अंतर जेवढं जास्त वाढत जातं तेवढं ते कर्मफल अधिकाधिक तीव्र होत जात असतं बरं का. कर्म केलं आणि त्याचं फल जेवढ्या जास्त कालानंतर भोगायला मिळतं तेवढं ते अधिकाधिक जास्त तीव्र होत जातं. मग ते अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो, मग ते सुखात्मक असो अथवा दुःखात्मक असतो. केलेल्या कर्माचं दुःखात्मक फल निर्माण झालेलं असलं खूप काळानंतर जेव्हा ते भोगावं लागतं तेव्हा ते अधिक तीव्र होऊन येतं. आणि आपण केलेल्या पुण्यकर्माचं फल जेव्हा खूप काळानं भोगावं लागतं तेव्हा ते अधिकाधिक तीव्र होऊन येत असतं. याची उदाहरणे आपल्याला खूप देता येतात. पण काय असतं याच्यामध्ये, कर्म आणि कर्मफल याचा विचार करताना 3 पद्धतीनं विचार केला गेला. काही कर्म केल्याबरोबर फल देतात, काही कर्म केल्यानंतर कालांतराने फल देतात आणि काही कर्म केल्यानंतर जन्मांतराने फल देतात. कालांतराने फल देणारं, जन्मांतराने फल देणारं हे अशी कर्म आहेत. आणि काही कर्म अशी असतात केल्याबरोबर लगेच फल देतात. अगदी स्त्रोटक उदाहरणं जर सांगायची झाली तर मला सांगा, अग्नीला स्पर्श केल्यानंतर किती आठवड्यांनी चटका बसतो? आपण विस्तवाला हात लावल्यानंतर किती आठवडे लागतात चटका बसायला? लगेच. तुम्ही हात लावण्याचं कर्म करा, तुम्हाला लगेच चटका बसण्याचं फल आहे की नाही? विचार थांबायला, अरे हात लावणं म्हणजेच चटका बसणं, इतकं त्याच क्षणी त्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. काही कर्म अशी असतात की कालांतराने फल देतात. कालांतराने म्हणजे बालपणी केलेल्या एखाद्या कर्माचं फल आपल्याला म्हातारपणी मिळणं. असं आणि मांडव्याचं उदाहरण आपल्याला त्या दृष्टीने बघता येतं की नाही? मला वेळ घालवायचा नाही उदाहरण सांगून, पण आणि मांडव्य ऋषीचं चिंतन आपण या संबंधामध्ये करा. बालपणी एखादी चूक आपल्याकडून घडते किंवा एखादा काहीतरी चांगलं कर्म आपल्याकडून घडतं आणि म्हातारपणी आपल्याला त्याचं जे फल मिळतं ते अधिक जास्त तीव्र रूपानं मिळत असतं. आणि काही कर्म अशी असतात ती जन्मांतराने फल देत असतात. या जन्मी त्याचं फल आपल्याला मिळत नाही, पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी, अनेक जन्मांतरात आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी. पूर्व पुण्य केले व माये विठे लाधले या विठोबाचे पाय. हे ज्ञानोबा बोलून दाखवतात ना. म्हणजे हे आजचं आहे काय, जन्मोजन्मीचे सायास पुंडलिकाने केले तेव्हा परमात्म्याचे पाय त्याला प्राप्त झाले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले, मागच्या जन्मी पुण्य केलं नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले. आम्हाला जी फलं मिळतात ती जन्मांतराने मिळतात. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमितीस महात्मा सुदुर्लभः. याच्यामध्ये बहुनाम जन्मनाम अंते असं भगवान बोलून दाखवतात. अनेक जन्माच्या शेवटी. आणि जेव्हा जन्मांतरात त्या फलाची प्राप्ती होते तेव्हा ते प्रारब्ध अधिकाधिक तीव्र होत जातं. म्हणून कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर वाढायला लागलं की आपल्याला त्या कर्मफलाची तीव्रता भोगावी लागते. उदाहरण अगदी सर्वांना माहिती असणारं सांगायचं झालं तर भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडले, सगळे शेवटी भेटायला आले भगवंताला. अगदी थोडक्यात सांगतो, भीष्माचार्याने भगवंताला विचारलं, देवा आतापर्यंत ब्रह्मचर्य पाळत राहिलो, आतापर्यंत मनामध्ये कधी विषयाचा विचार सुद्धा मनाला शिवला नाही, कधी स्वार्थ मनाला शिवला नाही, नेहमी चांगलं करत राहिलो, प्रतिज्ञा कधी मोडली नाही, शब्द कधी तोडला नाही, तरी माझ्या वाट्याला हे बाणाच्या गादीवर झोपायचं का वाट्याला यावं? भगवंताने सांगितलं, बाबा हे आजचं नाही, मागच्या कुठल्या तरी जन्मातलंय. कोणत्या जन्मातलंय? मग सगळ्या गतजन्माचा चित्रपट उभा केला. त्याच्यामध्ये एका जन्मामध्ये हे भीष्माचार्य राजपुत्र होते. रस्त्यानं जाताना रस्त्यावर पडलेला एक सरडा बाणाने त्यांनी उडवला. तो उडून तो सरडा एका निवडुंगाच्या झाडावर पडला. निवडुंगाचे काटे त्या शरीरात घुसले सरड्याच्या आणि त्या शरीराचं वजन त्या बारीक काट्यांना सहन न झाल्यामुळे त्या काट्यांना घेऊन ते सरड्याचं शरीर खाली पडलं. एवढं दाखवल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, या
सरड्याला तुम्हाला उडवण्याचं, बाणाने उडवण्याचं काय कारण होतं सांगा? सरड्याने तुमचं काही घोडं मारलं होतं का? सरड्याने काही तुमचे 4-2 एकर स्वतःच्या नावावर करून घेतले होते का? काय झालं, काय होतं? का तुम्ही त्याला विनाकारण उडवून काट्यावर ढकललं? त्याच्या अंगात काटे घुसले म्हणून तुमच्या अंगात बाण घुसले. हे ऐकल्यानंतर भीष्माचार्य म्हणाले, देवा बरोबर आहे, माझंच कर्म चुकलं असेल तर मला फल भोगावं लागेल, माझी तक्रार संपली. पण मला दुसरा एक विचार आपल्याला विचारायचा आहे. भगवान म्हणाले, बोला काय आहे? भीष्माचार्य म्हणाले, देवा मी सरडा उडवला, तो निवडुंगाच्या काट्यावर पडला. किती वेळ तिथं पडला होता? किती वेळ? जास्त वेळ नाही, 6 क्षण. 6च क्षण तो तिथं पडला होता आणि मी ते काटे त्याच्या अंगात घुसले आणि तो खाली पडला. ते झालं 6 क्षण फक्त तो काट्यावर पडला. मी 6 महिने झाले या बाणावर झोपलोय. काय संबंध, काय संगती? भगवान त्यांनी सांगितलं, भीष्माचार्य हे मागच्या जन्मातलंय, हे आत्ताचं केलेलं नाहीये, हे मागच्या अनेक जन्मातलंय. त्यामुळे अनेक जन्माच्या पूर्वीचं हे जे कर्म आहे ते दर साल दर शेकडा वाढत 6 क्षणाचे 6 महिने झाले. वाढणार की नाही? का वाढणार? कारण कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं आपल्याला कर्मफल तीव्रतेनं भोगावं लागतं. म्हणजे भोगावं लागतं म्हणजे भोगावंच लागतं, हा प्रारब्धाचा परिणाम आहे. आणि हा विचार, हा नियम जगतामध्ये कुणालाही चुकवता येत नाही, पण संतांना मात्र हा नियम लावता येत नाही, हे तुकोबाराय बोलतात. मग क्रियमाण आणि संचिताची जर चर्चा करायची नसेल तर मग आणखीन कोणता विचार आहे की ज्या कारणाने प्रारब्धाचा संबंध सुद्धा संतांच्या चरित्राशी जोडता येत नाही, याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू. थोडक्या वेळामध्ये प्रारब्धाचा संबंधही संतांच्या चरित्राला का लागू पडत नाही याचा विचार सांगून सेवा संपवतो. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवाची झाला पाही, भरोनिया अंतर्बाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भक्ताचं चिंतन, संतांचं चिंतन करतात आणि ते करत असताना जगताला लागू असलेला नियम हा संतांना लागू पडत नाही, हे संतांचं अलौकिकत्व आपल्याला सांगतात. अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता या तिन्हीचं चिंतन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलेलं आहे, असा विचार आपण करून आलो. सगळाच विचार सांगणं जरी शक्य नसलं तरी संतांची अलौकिकता कोणती आहे, या लौकिकामध्ये, या जगतामध्ये जन्माला आलेला कोणी जरी असला तरी त्याला आपल्या कर्माची फलं भोगावी लागतात. संतांना मात्र ती भोगावी लागत नाही, ही अलौकिकता आहे. या जगतामध्ये जन्माला आले पण पंचभौतिक देह नसून तो कैवल्याचा पुतळा आहे, ही जशी अलौकिकता आहे तसं याच जगतामध्ये जन्माला येऊन जगताला लागू असणारा नियम मात्र त्यांना लागू नाही, ही त्यांची अलौकिकता तुकाराम महाराजांनी सांगितली. आणि तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. भक्ता प्रारब्ध क्रियमाण संचित नाही असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये क्रियमाण आणि संचिताचा विचार आत्ता करण्याचं कारण नाही आहे, कारण तो विचार अगदी सहजतेनं कळण्यासारखा आहे.
प्रारब्धही चुकवलं जातं, प्रारब्धही त्यांना नाही. याचं काय कारण असेल? प्रारब्ध नसण्याचं एक कारण असेल की बाबा काय असतं, प्रारब्ध कुणाला नसतं, प्रारब्ध कुणाला नाही. एक 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 जे भोग शरीर आहेत त्या भोग शरीराला पुढच्या प्रारब्धाचा विचार मांडला जात नाही, सांगितला जात नाही. कारण का? प्रारब्धाच्या जोरावरच हे भोग शरीर त्यांना मिळालेलं असतं. माणसाचं शरीर सोडून प्राण्याचं जे शरीर आहे, एखादा कुत्रा आहे, एखादा गाढव आहे, एखादा दगड आहे, यांना जी शरीरं प्राप्त झाली ती कशी आहे? ती प्रारब्धाचा भोग भोगण्याकरता प्राप्त झालेली भोग शरीर आहे. या जन्मामध्ये कुत्र्याने काहीतरी करावं आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्याला वेगळं प्रारब्ध प्राप्त व्हावं असं होत नाही. जे कर्म त्याने मागच्या जन्मामध्ये केलेलं आहे ते भोगण्याकरताच तो कुत्रा झालेला आहे. बहुतेक कुत्री अशीच जन्माला येतात आणि म्हणून अशी जी कुत्री असतात ती भोगाकरता जन्माला आली. त्या कुत्र्यांना असं कधी वाटत नाही की आपण ज्ञानेश्वरी वाचावी, त्या कुत्र्यांना असं कधी वाटत नाही की आपण कधीतरी गाथा उघडावा, त्या कुत्र्यांना असं कधी वाटत नाही, म्हणजे गाढवही आली बरं कायच्या, त्यांना असं वाटत नाही की आपण रामकृष्ण हरी रोज 5-10 मिनिट घरामध्ये बसून भजन करावं, त्यांना कधी बुक्का लावावा वाटत नाही, त्यांना कधी चांगलं काही कर्म करावं वाटत नाही, नामस्मरण करावं वाटत नाही, तीर्थयात्रा कराव्या वाटत नाही. मग हे शरीर कशा करता आलं? केवळ भोग भोगण्याकरता त्यांना ते शरीर प्राप्त झालं. म्हणून असं काही आहे का? असा विचार संतांच्या बाबतीत आपल्याला करता येत नाही. त्यांच्याकडून कर्म घडताना दिसतं की नाही? दिसतं. मग तरीही त्यांना प्रारब्ध नाही, हे कसं मानायचं? प्रारब्ध नाही याची संगती आपल्याला 1-2-4 अंगानं लावता येते. तेवढा विचार मी फक्त आपल्या समोर ठेवतो. कशी संगती त्याची लावणं शक्य आहे? एक विचार आपल्याला अगदी सरळपणाने मांडता येऊ शकतो. प्रारब्ध म्हणजे नेमकं आहे काय याचा विचार करा. प्रारब्ध म्हणजे काय आहे? आपल्या कर्माचा तो परिणाम आहे. दैव म्हणजे काय? नशीब म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे काय? आपलीच कर्म जेव्हा आपल्याला न कळता फलद्रूप व्हायला लागतात तेव्हा आपण त्याला प्रारब्ध असं म्हणतो बरं का. प्रारब्ध शब्दाचा विचार सांगताना योग वासिष्ठांनी अशीच व्याख्या दैवाची किंवा प्रारब्धाची केलेली आपल्याला दिसून येते. एक कुणाचं कर्म आहे? आपणच केलेलं कर्म असतं. ते कर्म काही आकाशातून येत नाही. मनुष्य म्हणतो माझ्या प्रारब्धात अचानक नसतं. या जगतात, मी जरा क्षमा मागून बोलतो, या जगतामध्ये अचानक असं काहीही घडत नाही. माझं म्हणणं तुम्हाला पटो अथवा न पटो, या जगतामध्ये अचानक असं काहीही घडत नाही. जे घडलेलं आहे ते आम्हाला अचानक जरी वाटत असलं तरी ते नियमानच घडलेलं असतं, ते नियमितच असतं, त्याच्यामध्ये ते नियोजितच असतं, त्याच्यामध्ये अचानकपणाने असं काही होत नाही. माणसं असं म्हणतात, काय नाही रस्त्याने चाललो होतो, अचानक कीर्तन ऐकायला मिळालं म्हणून ऐकायला बसलोय. अचानक नाही, तू रस्त्यानं तिथून जाताना तू त्या कीर्तनात ऐकायला बसलं पाहिजे असं तुझं प्रारब्ध होतं म्हणून, दुसरं काही कारण नाही. माणसं काही म्हणत, कसंही म्हणत. मी आपल्याला उदाहरणं अनेक सांगतो या संबंधातले, पण मला लांबवायचं नाही. उदाहरणं सांगितली म्हणजे नियम तोच आहे, मुद्दा तोच राहील. नियम तोच आहे की या जगतात अचानक असं काही घडत नाही. मग हे प्रारब्ध येतं कुठून? आपल्याकडूनच येतं. आपण जे कर्म करतो त्या कर्माचा परिणाम आत्ता किंवा लगेच किंवा कालांतराने हे जेव्हा आपल्याला भोगायला म्हणून प्राप्त होत असतो तेव्हा त्याला दैव अशी संज्ञा येते. विठ्ठला विठ्ठला आणि अशा पद्धतीचं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध आपल्याला चुकवता येत नाही. मग संतांचं का? प्रारब्ध म्हणजे काय? आपलंच कर्म. मग ते कर्म हे आम्हाला कधी प्रारब्ध रूपामध्ये परिवर्तित होतं आमच्या जीवनामध्ये? आपण कर्म करतो त्या कर्माचे नियम पाळून जर आपण कर्म केले तर आपल्याला कर्माचं फल म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही, त्याच्यातून प्रारब्ध निर्माण होत नाही. मग कर्म कसं केलं जातं? कर्माची बंधनं काय आहेत? ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये याचा विचार सांगताना कर्म बंधनं 2 पद्धतीनं आपल्या समोर मांडली. ज्ञानोबाराय काय म्हणतात? तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू यया दोहीचाही नाव बंधो कर्माचा गेम. ज्ञानोबाराय म्हणतात कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती हे दोन्ही गोष्टी ठेवून जेव्हा मनुष्य कर्म प्रवृत्त होतो तेव्हा त्याच कर्माचं प्रारब्ध निर्माण होत असतं. विठ्ठला विठ्ठला म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार लागतो आणि कर्मफलाची आसक्ती लागते. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा.
सांगतात रोजच आहे ते. आपलं प्रारब्ध कसं आहे ते बघा. आपण मी काय सांगत होतो की आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा त्या कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती कधी कर्तृत्वाची नसते आणि अहंकार कधी फलाचा नसतो, हे लक्षात घ्या. अहंकार निर्माण होतो तो कृतीचाच होतो आणि आसक्ती निर्माण होते ती फलाचीच असते. माझ्या कर्तृत्वाची आसक्ती निर्माण झाली असं कधी होत नाही, कधीच होत नाही या जगतामध्ये. आणि मला कर्मफलाचा अहंकार निर्माण झाला असं होत नाही. कर्मफलाबद्दल लोभच निर्माण होणार आणि अहंकार निर्माण होणार तो कर्तृत्वाबद्दलच निर्माण होणार. हा कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला ते कर्म प्रारब्ध म्हणून आमच्या जन्मामध्ये येतं, आमच्या जीवनामध्ये येतं. आणि एकदा ते प्रारब्ध म्हणून जीवनामध्ये आलं की फल दिल्याशिवाय मात्र ते थांबत नाही. मग याच्याकरता काय करावं? याच्याकरता एक करावं की आपण कर्तृत्वाचा अहंकार काढून घ्यावा आणि कर्मफलाची आसक्ती कमी करून टाकावी. आसक्ती रहित आणि अहंकार रहित कर्म आमच्या जीवनामध्ये फलद्रूप होत नाही. मग संतांना प्रारब्ध नसतं असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की संत महात्मे कर्म करतानाच अनहंकारानं कर्म करतात. संत महात्मे कर्म करताना अनासक्तीनं कर्म करतात म्हणून त्यांना प्रारब्ध नाही. विठ्ठला आता अहंकार रहित आणि फलासक्ती रहित असं कर्म म्हणजे काय वगैरे वगैरे विचार आपल्याला विस्तारानं करायचं कारण नाही. किंवा याचं दुसऱ्या अंगाने जर याचं विवरण तुकोबारांच्या शब्दामध्ये जर करायचं झालं तर तुकाराम महाराजांनी असं सांगितलं, आम्ही कर्म केलं पण ते केलेलं कर्म आम्ही आमच्या जवळ ठेवलं नाही. त्याचा आता हे अहंकार कधी निवृत्त होईल, आसक्ती कधी निवृत्त होईल? ज्ञानानं निवृत्त होईल. एकदा आम्हाला मीच ज्ञान झालं, एकदा आम्हाला विषयाचं स्वरूप ज्ञान झालं की तो विषय आणि ते कर्म हे दोन्ही आपल्याला बंधनात टाकत नाही. याच्याकरता काय करावं लागतं? ज्ञानोबाऱ्यांनी याच्याकरता नियम आपल्याला सांगितला, कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जु ज्ञाने लोपे व्याळशंका असं आपल्याला करता येऊ शकतं. मग आपण काय करावं? आपलं कर्म भगवंताला समर्पित करावं. कर्मफल ईश्वरी अर्पे यत करोशी यद अशनासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय. काय कर? तत् मला समर्पित कर. तत्पुरुष मदर्पणम हे सगळं मला समर्पित कर हे भगवान बोलतात. तुकोबाराने सांगितलं, आम्हीही आमच्या जीवनामध्ये हेच केलं. जे जे काही करीतो देवा, 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 जे जे काही करीतो समर्पे भेद नाही सर्वात मना नारायणा तुझं मज. याही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी तेच चिंतन केलं, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही. तेच तुकाराम महाराज बोलतात. पण हे सगळं चिंतन कुठे जाऊन थांबतं आपण लक्षात घ्या ना. प्रारब्ध भक्ताला भोगावं लागत नाही, कारण भक्त जे जे कर्म करतो ते ते समर्पित करतो. इथपर्यंतचा विचार एका मर्यादेत आहे. हे कुठपर्यंत गेलं? प्रारब्ध निर्माण न होण्याचा हा विचार आहे. आपला मुद्दा काय चाललाय? जोपर्यंत ते प्रारब्ध निर्माणच होत नाही तोपर्यंत त्याला प्रारब्ध ही संज्ञा येणार नाही ना. ज्याला प्रारब्ध ही संज्ञा प्राप्त झालेली आहे ते प्रारब्ध त्यांना नाही याची संगती लावली पाहिजे. प्रारब्ध ही संज्ञा जिथं निर्माण होत नाही त्याची चर्चा करू नका तुम्ही.
आता आपण काय विचार करतो आहोत? आम्ही कर्म करतो ते भगवंताला समर्पित करतो. समर्पित केल्यामुळे त्या कर्मातून काही फलनिष्पत्ती होत नाही. जोपर्यंत कर्मातून पाप पुण्यात्मक फल निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला कर्म ही संज्ञा येत नसते. हे लक्षात घ्या. कर्म केलं पण केलेल्या कर्मातून पापही निर्माण झालं नाही, पुण्यही निर्माण झालं नाही, तर त्याला कर्म म्हणत नाहीत वेदांतामध्ये. कर्म विपाकामध्ये त्याला कर्म अशी संज्ञा दिली जात नाही. मग आपला विचार तसा चाललाय, ते आपल्याला बोलायचं नाही. आतापर्यंत केलेलं कर्म, ते जे प्रारब्ध तुमच्या जीवनात निर्माण झालेले ते तरी भक्ताला आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात तेही भक्ताला नसतं. हे लक्षात घ्या. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग. इथला भोग शब्द प्रारब्ध भोग याच अर्थाने घ्यावा लागतो. संचित क्रियमाण प्रारब्ध भोग तुटे. असं कसं तुटे? अरे केलेलं कर्म तर भोग दिल्याशिवाय संपत नाही, मग असं कसं तुटे? असा विचार केला तर त्याची काही मीमांसा आपल्याला थोडीशी करता येते. एक 2-3 कारणाचा विचार मी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. जास्त नाही, माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये 5-7 मिनिटं मला त्या संदर्भामध्ये द्या. काय आहे की संतांना प्रारब्ध नसतं असं जे म्हणलं जातं ते कोणत्या अर्थाने? कोणत्या अर्थाने? पहिला विचार आपल्याला त्याच्या संदर्भात असा करता येतो की संतांना प्रारब्ध नसतं असं नाही, प्रारब्ध असतं. कसं असतं? कारण संतांच्या चरित्रामध्ये दुःख दिसतं की नाही? दुःख दिसतं की नाही? अरे आनंदापेक्षा दुःखाचेच प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये जास्त वेळ आले की नाही? ज्ञानोबारायांच्या जीवनात दुःख नाही असं म्हणणारं कोण आहे मला सांगा? असं म्हणणारं कोण आहे? तुकोबारायांच्या जीवनात काही दुःखच नाही असं म्हणणारं कोण आहे? अरे इतकी मोठी दुःख त्यांना भोगावी लागली, मग या दुःखाची संगती कुठं लावता? त्यांनी पाप केलं म्हणून त्यांना दुःख भोगावं लागलं अशी संगती लावता का? तुकोबारायांनी पाप केलं, जीभ उचलते काय? असं म्हणायला जीभ उचलते का? तुकाराम महाराजांनी पाप केलं असं जर म्हणता आलं तर त्याच्यापेक्षा मोठं पापच नाही. हे लक्षात घ्या ना. मग या दुःखाची संगती लावण्याकरता काही जणांनी जे विचार मांडले ते प्रारब्धाशी जोडून दिले. त्यामुळे त्यांनी विचार करताना एक विचार त्याच्यातला असा आला की भक्ताला प्रारब्ध नाही. आपण भक्त म्हटल्यानंतर लगेच ज्ञानोबाराय तुकोबारांकडे जायचं कारण नाही. भक्त म्हणून जो आहे त्याला प्रारब्ध आहेच आहे. मग प्रारब्ध नाही असं का म्हणलं? प्रारब्ध 2 प्रकारचं असतं. एक प्रबल प्रारब्ध असतं आणि एक दुर्बल प्रारब्ध असतं. बरं का? प्रबल प्रारब्ध आणि दुर्बल प्रारब्ध. प्रारब्ध जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्या निर्माण झालेल्या प्रारब्धापेक्षा अत्यंत प्रबल असा त्याचा विरोध करणारं चिंतन ज्या वेळेला जीवनामध्ये निर्माण होतं त्यावेळेला दुर्बल प्रारब्ध असून सुद्धा जवळजवळ नसल्यासारखं वाटत असतं. विठ्ठला विठ्ठला प्रबल प्रारब्धापुढे दुर्बल प्रारब्ध फिकट ठरतं. फिकट ठरत असल्यामुळे काय? ते असतं पण दिसत नाही. याला सांख्याच्या भाषेमध्ये अभिभव होणं असं म्हणतात. बरं का? दुर्बल प्रारब्धाचा अभिभव होतो. तर अभिभव होणं म्हणजे पराभव होणं. अभिभव शब्दाचा अर्थ पराभव असा आहे. दुर्बल प्रारब्धाचा पराभव होतो. मी आपल्याला उदाहरण सांगतो. आता दिवसा सूर्य आकाशामध्ये येतो, आपण बघतो. सूर्य मावळला की चंद्र येतो, चंद्राबरोबर तारका येतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा सूर्य उदयाला येतो त्यावेळेला आकाशातल्या चांदण्या आपल्याला दिसतात का? दिसत नाही. कुठं जातात? कुठं जातात? घरी जातात काय? वारीला आल्या घरी जातात म्हणजे कुठं जातात? दिवसा आकाशामध्ये चांदण्या असतात की नाही? असतात. कुठं नाही तर मग कुठं जातात सांगा? कुठे जातात? कुठेही जात नाही, त्या तिथंच असतात. त्या चांदण्या आकाशामध्येच असतात, त्या इकडं तिकडं कुठेही जात नाहीत. मग दिसत का नाही सांगा ना? सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे चांदण्यांच्या प्रकाशाचा पराभव होत असतो, चांदण्यांच्या प्रकाशाचा अभिभव होत असतो. बरं का? प्रखर सूर्य प्रकाशापुढे जशा चांदण्या आम्हाला असूनही दिसत नाहीत तसं प्रबल आनंदापुढे, प्रबल भगवत कृपेपुढे दुर्बल असणारं प्रारब्ध असतं पण जवळ आम्हाला कळतच नसल्यामुळे जवळ जवळ नसल्यासारखंच असतं. विठ्ठला निळकरांच्या भाषेत बोलायचं झालं तर नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे क्षीण. निळकरा आपल्याला बोलतात नित्य आनंद प्राप्त झाला आणि
आणि विषयाचा आनंद प्राप्त झाला. विषयाचा आनंद आम्हाला सुख देतो, आनंद देतो असं आम्हाला वाटतं, पण ते रात्रीचं चांदण्याचं चमकणं असतं. मग नित्य आनंद म्हणजे सूर्याचा उदय होऊ द्या, मग बघा पुढे काही चांदण्या दिसतात का? काही दिसत नाही महाराज, काही दिसत नाही. एकदा तो सूर्य, ज्ञानोबारांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं चिंतन करताना अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे आपल्याला दिसून येते. ज्ञानोबा काय म्हणतात? उदयलिया भास्वतू चंद्र जैसा खद्योतू. खद्योत म्हणजे काजवा, खद्योत शब्दाचा अर्थ आहे काजवा. उदयलिया भास्वतू, भास्वत म्हणजे सूर्य. सूर्य ज्या वेळेला उदयाला येतो त्या वेळेला चंद्राचा आणि काजव्याचा प्रकाश सूर्यापुढे दिसतो का आपल्याला? नाही ना. तसं भगवंताची कृपा ज्याला प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध नसतं काय? प्रारब्ध असतं, पण भगवत कृपेच्या आनंदापुढे ते प्रारब्ध इतकं दुर्बल ठरतं की जवळजवळ ते नाही असंच वाटायला लागतं. दुसरा विचार जर आपल्याला करायचा झाला तर प्रारब्धाचं चिंतन करताना भक्ताला प्रारब्ध नाही असं जेव्हा म्हणलं जातं तेव्हा आपल्याला प्रारब्धाचा विचार करताना दोन पद्धतीनं अजून विचार करता येऊ शकतो बरं का. दोन पद्धतीनं विचार, मी उदाहरणाने आपल्याला बोलतो, जास्त लांबवणार नाही, उदाहरणाने आपल्याला बोलतो. भक्तांकडून केलं जाणारं कर्म भगवंताला त्याच वेळेला समर्पित होतं, त्यामुळे त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये या नियमाप्रमाणे त्याच वेळेला भगवंताला समर्पित झालं की त्याच्यातून फलनिष्पत्ती नाही, म्हणून प्रारब्ध निर्मिती नाही. हे संतांच्या बाबतीत भक्ताच्या बाबतीत बरोबर आहे, पण आतापर्यंत केलेल्या कर्माचं जे फल आहे ते फल तरी भोगावं लागेल की नाही? कारण जे कर्मानं मोक्ष नाही याचा जो पूर्व पक्ष आपल्याला विचारसागरामध्ये दिसतो की नाही, तो पूर्व पक्ष याच अनुषंगाने मांडला गेलेला आहे. हे लक्षात घ्या. मीमांसकांचा तो उत्तर पक्ष आहे, विचारसागरामध्ये तो पूर्व पक्ष म्हणून प्रकट झाला. मला सांगून मी काही आपल्याला झोप लावावी या उद्देशाने इथं उभा नाही, मला ते सांगायचंही नाही. मला आता बोलायचं इतकं की काय कारणानं कर्म समर्पित केलं, निर्माण झालं नाही ठीक आहे, पण आतापर्यंत केलेल्या कर्माचं फल तरी भोगावं लागेल ना? भोगावं लागत नाही भक्ताला. का भोगावं लागत नाही? त्याचं दुसरं चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. आपण केलेल्या कर्माचं फल आपल्याला भोगावंच लागेल हा नियम आहे, पण नियमामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. काही नियम हे सगळ्यांकरता जरी असले तरी त्याच्यामध्ये अपवाद म्हणून काही नियमांचा, काही व्यक्तींचा विचार आपल्याला करावा लागतो. प्रारब्ध आहे गोष्ट खरी, प्रारब्ध भोगावं लागतं हेही खरं, पण या नियमाला सुद्धा काही अपवाद असतात आणि अपवादाने नियम सिद्ध होतो अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे बरं का. एक्सेप्शन प्रूव्स द रूल असं इंग्रजीमध्ये म्हणतात. अपवादाने नियम सिद्ध होत असतो. अपवाद असला नियमाला तरच नियमाची सिद्धता होते असं इंग्रजीत म्हणतात. जे काही असेल ते त्यांना लखलाभ असो, पण आपल्याकडे असं चालत नाही. आपल्याकडे एकदा अतिव्याप्ती अव्याप्ती कुठंच चालत नाही, आपल्याला कुठंच चालत नाही. अपवादाला सुद्धा अतिव्याप्ती चालत नाही, आपल्याला अव्याप्ती चालत नाही. ते तसंच मानावं लागतं जे काही असेल ते. पण नियमाचा विचार करताना, प्रारब्ध नियम म्हणून विचारात घेताना त्याची दोन प्रकार आपल्याला प्रबल दुर्बलासारखेच करता येतात. काय असतं? जास्त लांबवत नाही, उदाहरण सांगतो मी आपल्याला. रस्त्याच्या डाव्या बाजूने आपण आपलं वाहन चालवावं हा या देशाचा नियम आहे की नाही? रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवा हा नियम आहे ना, कायदा आहे ना. या नियमात आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे ना. मगाशी म्हणल्याप्रमाणे नाही मी एकटाच उजव्या बाजूने जातो असं म्हणलं तर चालेल का? मी एकटाच उजव्या बाजूने जातो असं म्हणता येणार नाही. जर जायचंच असेल तर जातो एवढंच म्हणावं लागेल, पुढचं बोलता येणार नाही. काय उपयोग आहे त्याचा? पण आता मी आपल्याला एक प्रसंग सांगतो, तेवढा लक्षात घ्या. डाव्या बाजूने वाहन चालवावं नियम आहे. हा नियम कुणा करताय? रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावं हा नियम कुणा करताय? या देशातल्या सगळ्यांना करताय. काही ह्याचा काही अपवाद आहे? नाही, सगळ्यांनीच डाव्या बाजूने वाहन चालवावं. आता डाव्या बाजूने वाहन चालवावं हा नियम आहे. एखाद्या शहरामध्ये राष्ट्रपतींचा दौरा येतो आणि राष्ट्रपतींच्या गाड्या येतात. डाव्या बाजूने इतकी गर्दी झालेली असते की पोलीस काय करतात, उजव्या बाजूचं सगळी रहदारी बाजूला थांबवतात आणि राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने काढून देतात. आता राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने निघाल्यावर एखाद्या चौकामध्ये पोलीस जर अडवून म्हणेल तुम्ही उजव्या बाजूने कसे आलात, कायदा मोडलात, काढा 15-15 रुपये असं म्हणलं तर राष्ट्रपतीला चालेल का? असं चालतं का? चालत नाही. डाव्या बाजूने वाहन चालवावं हा नियम आहे, पण राष्ट्रपती आल्यानंतर ते बाकीच्यांकरता होतं, राष्ट्रपती करता सगळे नियम बदलावे लागतात. तसं प्रारब्धाचे भोग भोगावे लागतात हा नियम सगळ्यांकरता आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे राष्ट्रपती आले की सगळे नियम बाजूला करावे लागतात.
अजून एक विचार या संबंधामध्ये आपल्याला विचारात घेता येऊ शकतो, तेवढा एक विचार सांगतो आणि सेवा संपवतो. काय आहे, त्या पद्मपुराणामध्ये आलेला हा विचार आहे. पद्मपुराणाच्या पातालखंडामध्ये हा आलेला विचार आहे. एवढी त्या संबंधातले थोडंसं कथानक आहे आणि ते कथानक सांगून विचार काय आहे तेवढाही सांगतो. आणि भक्ताला प्रारब्ध नसतं असं का आपल्याकडे मानलं जातं आणि तुकोबाराय असं का आत्मविश्वासपूर्वक सांगतात त्याचा विचार सांगतो, सेवा संपवतो. काय झालं, रामचंद्र प्रभूंनी विभीषणाला लंकेच्या राज्य प्रदान केलं, लंकेवर बसवलं. राज्यावर बसवल्यानंतर रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये आले, त्यांचाही तिकडे अभिषेक झाला, रामचंद्र प्रभूंचं राज्य सुरू झालं. इकडं विभीषणाचं राज्य सुरू झालं. एके दिवशी एके वर्षी शिवरात्र आली. महाशिवरात्र आल्यानंतर विभीषणाला लंकेमध्ये असं वाटलं की पलीकडच्याच तीरावर स्वतः रामचंद्र प्रभूंनी स्थापित केलेलं रामलिंग आहे, तिथं रामेश्वर आहेत आणि तिथं आज जर महाशिवरात्र असेल तर आपण पलीकडे जावं आणि प्रत्यक्ष परमात्म्याच्या हस्ते स्थापना झालेल्या त्या भगवंताची अर्चना करावी. म्हणून विभीषणाने सगळे पूजा अर्चना करण्याकरता जे जे काही साहित्य लागतं ते सगळं भरून घेतलं. आपल्या सेवकांबरोबर, आपल्या राणींबरोबर तो अलीकडच्या तीरावर आला. रामेश्वराची यथासांग पूजा विभीषणाने केली. शिवरात्रीचा दिवस, अत्यंत पवित्र दिवस, बरोबर मध्यरात्री सगळी पूजा झाली. त्यांनी जे काही समर्पित करायचं होतं भगवंताला ते सगळं समर्पित केलं. खूप बेल आणला होता, खूप द्रव्य आणलं होतं, खूप वस्त्र आणली होती, ते सगळं भगवंताला देऊन झालं. देऊन झाल्यानंतर पूजा झाली, भगवंताला नमस्कार केला. विभीषण मंदिराच्या बाहेर, गाभाऱ्याच्या बाहेर आले आणि आपली पूजा यथासांग झाली याचा आनंद त्यांना झाला. हे त्यांचा आनंद ते इतरांबरोबर, राणीबरोबर बोलत असताना त्या पिंडीवर वाहिलेला जो बेल होता त्या बेलाचा हिरवेपणा बघून एक गाय, इथं काहीतरी हिरवं खाण्यासारखं आहे म्हणून आपण जाऊन ते खावं म्हणून त्या गाभाऱ्याकडे निघाली. आता हिरवा चारा भांबावे पशु, ज्ञानोबा आहे तर बोलतातच ना, हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो, तसं गाय भांबावली आणि त्या ह्याच्या हिरव्या बेलाकडे निघाली. आता ही गाय आत जाईल गाभाऱ्यामध्ये, त्या बेलाला तोंड लावेल, सगळी आपण केलेली पूजा विस्कळीत करून टाकेल असं विभीषणाला वाटलं आणि विभीषणाने त्या गायीला हाकलण्याकरता काहीतरी भीती वाटावी म्हणून खाली वाकला, काहीतरी एक उचलल्यासारखं केलं. तिथं आत जाताना एक दुर्वेची काडी पडली होती, गवताची वाळलेली काडी खाली पडली होती. ती काडी त्याने अशी उचलली आणि गायीला हाकलण्याकरता म्हणून गायीला फेकून मारली. तेवढ्याच वारानं गाय मेली. आता अशी कशी मेली, मी काय करू, मेली, तिथं सांगितलंय गाय मेली म्हणून मेली. आता ते काय काकतालीय न्यायानं बोला फुलाला गाठ पडली असेल बाबा, आता काय करावं. त्यांनी ती गवताची काडी मारायला गायीचं प्रारब्ध संपायला गाठ पडली, गाडी अंगावर पडली, गाय मेली. गाय मेली म्हणल्यानंतर तिथं आजूबाजूचे जे लोक होते, जे पूजा सांगणारे ब्राह्मण होते, तिथले सगळे नगरजन होते, ते सगळे पटापटा धावत आले. मंदिरात गाय मेली, मंदिरात गाय मेली, गाय मेली, गाय मेली, चर्चा सगळीकडे सुरू झाली. विभीषणाने गाय मारली म्हणून ते विभीषणाला बोलायला लागले. विभीषणाने सांगितलं, पण मी काय मुद्दाम गाय मारली का, गाय मारावी असा माझा हेतू तरी होता का. ती गाय आत जाईल, आज वाहिलेला सगळा बेल उद्ध्वस्त करेल, माझी पूजा विस्कळीत होईल, याच्यामुळे गायीला हाकलावं म्हणून मी काडी मारली. आणि गवताच्या काडीनं कुठे गाय मरत असते का, पण आता ती मेली. माझं प्रारब्ध, गायीचं प्रारब्ध काहीतरी आडवं आलं असेल, गाय मेली, मी काही हेतूतः मारली नाही, तुम्ही मला बोल लावू नका असं विभीषणाने सांगितलं. पण बाकीचे लोक ऐकायला तयार नाहीत. ते म्हणाले असं चालणार नाही, तुम्ही गाय मारली, तुम्ही गाय मारली, मग काय करायचं काय. ते म्हणाले हे रामराज्य आहे, रामराज्यामध्ये गोहत्येला देहांत प्रायश्चित्त आहे, देहदंड आहे, हे रामराज्यातच होऊ शकतं, इतरत्र होत नाही. गाय मारली की त्याला मारलंच पाहिजे, हे रामराज्यात होतं. त्यांनी सांगितलं आता तुला देहदंड द्यायला पाहिजे. त्यांनी सगळ्यांनी विभीषणाला धरलं, साखळ दंडाने बांधून टाकलं. मग कुणी त्याला भाला टोचवायला लागलं, कुणी त्याला बाण मारायला लागलं, कुणी त्याच्या अंगावर तलवार चालवण्याचा प्रयत्न करायला लागलं, कुणी त्याच्या अंगावर असे निखारे फेकायला लागलं. पण विभीषणावर काही परिणाम होईना. भाला टोचला तरी त्याचं शरीर छेदून तो भाला आत जाईना, तलवार मारली तरी त्या तलवारीने त्याला काही क्षती प्राप्त होईना. काय करावं, असं कसं व्हायला लागलं हे त्यांना कळेना. पण याला काही करून देहदंड द्यायचा म्हणून मग बाकीच्या लोकांनी त्याच्या अवतीभोवती लाकडं रचली आणि याला याच्यातच पेटवून देऊ असं म्हणून लाकडं रचली, चिता रचल्यासारखं केलं. त्याला मारण्याकरता जेव्हा ते अग्नी पेटवला
त्यावेळेला विभीषणाने प्रार्थना केली रामचंद्र प्रभूंची. रामचंद्र प्रभूंची प्रार्थना विभीषण करतो आहे, शरणागत भक्त करतो आहे. देवा, मी तुमचा दास आहे आणि मला अशी फलं भोगावी लागतात. तेव्हा तुमच्या राज्यामध्ये मला असा देहदंड प्राप्त होतो. तेव्हा मी गाय मारली असे हे लोक म्हणतात, पण तुम्ही त्याचे साक्षी आहात. देवा, मी काही गाय मारली का? गाय मारावी आहे तुम्ही मी गवताची काठी फेकली का? देवा, तुम्ही याचे साक्षीदार आहात. तुम्हीच येऊ शकता, मला याच्यातून वाचवू शकता. असं रामचंद्र प्रभूंना तुम्हीच माझे आहात अशी प्रार्थना विभीषणाने केली. आणि विभीषणाची ती प्रार्थना ऐकल्यानंतर रामचंद्र प्रभू प्रकट झाले. कारण रामचंद्र प्रभूने विभीषणाच्या शरणागतीच्या प्रसंगामध्ये युद्धकांडामध्ये, वाल्मिकी रामायणात युद्धकांडामध्ये असं बोलून दाखवलंय सुग्रीवांसह सगळ्यांना की सकृदेव प्रपन्नाय तवास्मितीचे याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतम मम. माझं या अवतारातलं व्रत काय आहे हे सांगताना रामचंद्र प्रभू असं बोलतात, सकृत एव प्रपन्नाय. कुणीतरी, कोणीही एखादा, कोणीही सकृत एव प्रपन्नाय, मला जर शरण आला आणि काय म्हणाला, तव अस्मी इतिच्या याचते, देवा मी तुमचा आहे असं म्हणून त्यांनी जर माझी याचना केली, अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतद् मम व्रतम, मी सर्व भूतमात्रांना आश्रय देईन, अभय देईन, हे या अवतारातलं माझं मत आहे, माझं व्रत आहे असं रामचंद्र प्रभू बोलले. आणि विभीषणाने प्रार्थना केली, देवा मी तुमचा दास आहे ना, मला प्राणदंड दिला जातोय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही देवा, असं म्हणल्यामुळे रामचंद्र प्रभू प्रकट झाले. तिथं आल्यानंतर बाकीचे जे नगरजन होते आपल्या राजाला बघितल्यानंतर आपोआप सगळे बाजूला झाले. आणि बाजूला झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्यांना विचारलं, कशा करता हे चालू आहे, कशा करता हा उद्योग? सगळ्यांनी सांगितलं, महाराज म्हणे यांनी गाय मारली आणि आपल्या राज्याचा नियम आहे, कायदा आहे की ज्याच्याकडून गोहत्या होते त्याला आपण देहदंड देतो, त्याच्यामुळे आपण याला देहदंड देऊ द्या, याला मध्यस्थी करू नका याच्या बाबतीमध्ये, असं सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे असं करू नका म्हणे, याला देहदंड देऊ नका. का देऊ नका? यांनी गाय मारली ना, मारली, मग याला देहदंड देणं आपला कायदा आहे ना, आहे, मग याला देहदंड देऊ नका असं का म्हणता? रामचंद्र प्रभू म्हणाले, मी म्हणतो म्हणून, मी राजा आहे ना या देशाचा, मी तुम्हाला सांगतो याला देहदंड देऊ नका. मग बाकीच्यांनी तक्रार केली, ते म्हणाले, अहो असा जर राजा प्रत्येकाच्याच अशा शिक्षेमध्ये जर मध्यस्थी करायला लागला आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जर असं म्हणायला लागला की याला सोडून द्या, याला सोडून द्या, तर काय उपयोग आहे? जगात आपल्या राज्याला दंडाचं भय असावं लागतं तर माणसं नियमात वागतात. दंडाचं भय जर राज्याला नसेल तर राज्य अस्ताव्यस्त होतं, राज्य टिकत नाही. मग तुम्ही मध्यस्थी करू नका, याला देहदंड दिला पाहिजे. मग रामचंद्र प्रभू म्हणाले, ठीक आहे, याच्याकडून गोहत्या घडली म्हणून जर याला दंड द्यायचंच ठरलं असेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो, काय करा? रामचंद्र प्रभू म्हणाले, याला दंड देऊ नका, दंड मला द्या, मला द्या. बाकीच्यांनी सांगितलं, असा कसा दंड तुम्हाला? तिथे काही धर्माधिकारी होतेच ना, ते म्हणाले, असा कसा तुम्हाला दंड देता येईल? कर्म करायचं त्याने आणि दंड भोगायचा तुम्ही, असं होत नाही ना या जगतामध्ये. एकाने कर्म करायचं आणि दुसऱ्याने फल भोगायचं, असं झालंय का आतापर्यंत? कधी? आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही. कर्माच्या फलामध्ये कधीही आतापर्यंत गोंधळ झालेला नाही. अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश हे कर्मातले दोन दोष असतात. अकृत अभ्यागम, अकृत म्हणजे न केलेलं, अभ्यागम म्हणजे प्राप्ती होणं, न केलेलं भोगावं लागणं, आणि कृत म्हणजे केलेलं त्याचा नाश, केलेलं वाया जाणं. न केलेलं भोगावं लागणं आणि केलेलं वाया जाणं असं या जगतामध्ये आत्तापर्यंत कधीही घडलेलं नाही. कर्म हा आज ना उद्या फल मिळेल, उद्या ना परवा मिळेल, 1000 वर्षांनी मिळेल, पण अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपी, पण भोगावं तर लागेल. मग त्यांनी कर्म करायचं आणि तुम्ही भोगायचं, असं कसं होईल? असं आम्हाला करता येणार नाही. त्यांनी कर्म केलं त्यालाच भोगावं लागेल, तुम्ही जर केलं नसेल तर तुम्हाला भोग मिळणार नाहीत. मग रामचंद्र प्रभू म्हणाले, तरीही मी तुम्हाला सांगतो, याला मारू नका, मारायचं असेल तर मला मारा. का तुम्हाला मारा हे सांगताना रामचंद्र प्रभूंनी जी मीमांसा, जी कारण मीमांसा केली आहे तेवढीच मला आपल्या समोर ठेवून विचाराची समाप्ती करायची आहे. रामचंद्र प्रभू तिथं असं म्हणाले, वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम. अरे माझं मरण श्रेयस्कर आहे, माझ्या भक्ताला का मारता? मद्भक्तो असा शब्द आला बरं, भक्ता असा शब्द तुकाराम महाराजांनी वापरला, मद्भक्तो असा शब्द रामचंद्र प्रभूने वापरला. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचिता नाही जाण, मद्भक्तो हन्यते कथम.
माझ्या भक्ताला का मारता? मग कुणाला मारायला पाहिजे? वरम ममैव मरणम, माझं मरण त्याच्यापेक्षा चांगलं आहे, मला मारा. का मारा बाबा? रामचंद्र प्रभूंनी त्याचं कारण देताना असं सांगितलं, राज्यम आयुः मया दत्तम तथैव स भविष्यति. अरे त्याला दिलेलं राज्य, त्याला दिलेलं आयुष्य, त्याला दिलेला देह आणि त्याला दिलेली बुद्धी ही मी दिलेली आहे. राज्यम आयुः मया दत्तम, हे सगळं मी दिलेलं आहे. आणि मी दिलेलं असल्यामुळे तथैव स भविष्यति, तो तसा वागतो. तो त्याच्या बुद्धीनं वागत नाही, मी दिलेल्या बुद्धीवर वागतो. बुद्धी देणारा कोण आहे? बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. तुकोबाराय म्हणतात ना, परमा लक्ष्मीचा पती हा बुद्धी प्रदान करणारा आहे. या विभीषणाला दिलेली बुद्धी, या विभीषणाला दिलेला देह हा मी दिलेला आहे. त्यामुळे त्या देहावर, त्या बुद्धीवर माझी सत्ता चालते. म्हणून वरम ममैव मरणम मद भक्तो हन्यते कथम, असं सांगितल्यानंतर बाकीच्या लोकांनी रामचंद्र प्रभूंना विचारलं, असं का म्हणता? तुम्ही त्याला दिलेलं आहे, पण सगळं करणारा तो आहे ना, करता तो आहे ना, मग तुम्हाला कसं फल मिळेल? रामचंद्र प्रभूंनी त्यांच्याकरता उदाहरण म्हणून असं सांगितलं. मी तुम्हाला याच्याकरता उदाहरण देतो. काय उदाहरण? रामचंद्र प्रभू म्हणाले, आतापर्यंत या जगतामध्ये चालत आलेलं हे उदाहरण आहे. तुम्ही मला मारा, माझ्या भक्ताला मारू नका, कारण त्याला दिलेलं शरीर आणि त्याला दिलेली बुद्धी ही मी दिलेली आहे, याप्रमाणे तो वागतो आहे. मग तुम्हाला काय आम्ही शिक्षा द्यावी? त्याला उदाहरण देताना रामचंद्र प्रभूंनी असं उदाहरण दिलं की कोणताही मालक जेव्हा आपल्या नोकराला काही कर्म सांगतो आणि नोकर जेव्हा ते कर्म करतो, तेव्हा नोकर जेव्हा कर्म करतो तेव्हा त्या कर्मामध्ये निर्माण झालेला जो दोष आहे, त्या दोषाचा दंड नोकर भरतो का मालक भरतो? लक्षात घ्या, मी उदाहरण सांगतो. राज्यम आयुर्मया दत्तम तथैव स भविष्यति, वृत्त्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते. रामचंद्र प्रभू पद्मपुराणामध्ये असं बोलले की स्वामीनाम दंड इष्यते. कोणा करता? वृत्त्यापराधे. कुठं? सर्वत्र. सर्वत्र वृत्त्यापराधे. वृत्य म्हणजे दास, सेवक. त्याचा जर अपराध असेल तर दंड भरणारा कोण आहे? स्वामीनाम दंड इष्यते. स्वामी त्याचा दंड भरत असतो. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. रामचंद्र प्रभूंनी उदाहरण दिलं, मी थोडंसं आपल्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या गाडीमध्ये बसून चाललेलो, आपला जो ड्रायव्हर आहे कामावर ठेवलेला, पगार घेणारा, तो गाडी चालवतोय आणि गाडी चालवतोय, आपण त्याच्या बाजूला बसलेलो आहोत आणि रस्त्यानं जाताना कुठल्या तरी गर्दीमध्ये गाडीचा धक्का एका सायकलला लागतो. सायकलला धक्का लागला की तो सायकल जो स्वार असतो तो खाली पडतो. खाली पडला की मग काय भांडणाला कमीच नाही, तो लगेच उठतो, अंगावर येतो. गाडीत बसला म्हणजे काय राजी झाला काय? फार माज आला का तुम्हाला? ऐश्वर्याची उन्मत्तता कुणाला दाखवता? सायकलवरून मी पडलो, आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही, वगैरे वगैरे सगळं सुरू होतं. आणि मग आजूबाजूला बसलेले जे लोक असतात ते लगेच हातामध्ये दगड वगैरे घेऊन धावत येतात, कारण तेवढ्याच करता बसलेले असतात ते. त्याच्यामुळे त्यांना तेच पाहिजे असतं, आम्ही वैकुंठवासी बस तेवढ्याच करता त्यांचा अवतार झालेला. ते तेवढ्याच दगड बिगड काठ्या बिट्या घेऊन लगेच अंगावर येतात, लगेच भांडण सुरू होतं. मग ते सगळी रहदारी अडून बसते, रस्ता सगळा अडकून जातो, कुणाला पुढे जाता येत नाही, आरडाओरडा सुरू होतो. मग हे ऐकायला तयार नाही, तो खाली पडला, हा म्हणतो माझी सायकल हे झाली ते झाले, तो अहो काही लागलं नाही. गाडीत बसणारा मनुष्य म्हणतो अहो काही लागलं नाही, तुम्हाला खर्चटलं सुद्धा नाही, का एवढा त्रास करता, का एवढं प्रकरण वाढवता? चुकून झालं, मी क्षमा मागतो. नाही, क्षमा मागून आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अमुक नाही तमुक नाही. मग आजूबाजूची काही चांगली मंडळी असतात, अडकलेली लोक काही मध्ये पडतात, ते सांगतात अहो काय भांडत बसलाय, तुमच्यामुळे बघा किती रहदारी अडकून पडली, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, चला बरं पटकन बाजूला व्हा. सायकलवाला म्हणतो गाडीला तसूभर हलू देणार नाही, माझ्या सायकलला असं झालं, मरता मरता मी वाचलो, कोण भरून देणार होतं? आता काय झालं? काहीच झालेलं नसतं. मग हे जे मध्ये पडलेले असतात ते म्हणतात अहो काहीतरी द्या, मोकळं करा ना, काय एवढं भांडत बसला, द्या त्याला काहीतरी. मग काय पाहिजे बाबा? मग सायकलवाला तर अख्ख्या सायकलचीच किंमत वसूल करायला बसलेला असतो, झालेलं काहीच नसतं. माझी सायकल तुटली मोडली, मला माझी नवीन सायकल घेऊन दिली पाहिजे, ही सायकल माझी 25,000ची होती, मला आता नवीन घेतली पाहिजे, आता भाव वाढले, आता 50,000 मला दिले पाहिजे. मग हा गाडीवाला म्हणतो काय 50,000 म्हणता, त्या सायकलचा रंग सुद्धा उडाला नाही, कशा करता तुम्ही भांडण करता? मग हे नाही ते नाही अमुक नाही. शेवटी हे लोक म्हणतात अहो नित्य गाडीनं फिरता, रोज 5,000चं पेट्रोल डिझेल टाकता, देऊन टाका ना त्याला काहीतरी द्या, मोकळं करा. 50,000 नाही, हे नाही ते नाही करता 5,000वर प्रकरण मिटतं.
5,000वर प्रकरण मिटतं. आता 5,000 काढून तो जो मालक गाडीचा असतो तो त्याला देतो. सगळी रहदारी मोकळी होते. सगळे आपापल्या घरी जातात. आपल्यालाही घरी जायचंय. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढं, त्या सायकलला धक्का दिला कुणी? ड्रायव्हरने. आणि 5,000 रुपये भरले कुणी? मग कर्म त्याचं फल याला असं का? सांगा ना. कर्म त्याचं आणि फल याला असं का? दंड काय याला? जर ड्रायव्हरने धक्का दे, नंतर मालक ड्रायव्हरच्या पगारातून कापून घेतो ते वेगळं, ते वेगळं. पण देताना दंड कोण भरतं? मालक भरतो. कुणाचा दंड भरतो? नोकराचा दंड भरतो. रामचंद्र प्रभू म्हणाले, भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते. सर्वत्र भृत्यापराधे स्वामीनाम दंड इष्यते. सगळीकडे हाच नियम आहे. जर नोकराने गुन्हा केला असेल, दासाने गुन्हा केला असेल, तर मालकाला भरपाई करावी लागते. आणि ह्या मी दिलेलं शरीर, मी दिलेली बुद्धी असल्यामुळे हा माझा दास म्हणून काम करतो. त्यामुळं त्याच्या शरीरावर, त्याच्या बुद्धीवर माझी सत्ता चालते. आणि सत्ता माझी असल्यामुळे त्या शरीराकडून घडलेल्या प्रत्येक कर्माला मी जबाबदार राहतो. आणि मी जबाबदार राहतो म्हणून वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम. म्हणून माझं मरण श्रेयस्कर आहे. माझ्या भक्ताला मी मरू देणार नाही, हे रामचंद्र प्रभू सांगतात. आता कर्म घडलं विभीषणाकडून, त्याला प्रारब्ध निर्माण झालं. त्या प्रारब्धाचा परिणाम म्हणून त्याला देहदंड आहे. पण तो देहदंड विभीषणाकडे जात नाही, तो रामचंद्र प्रभूंकडे येतो. का? भक्ताच्या जीवनात प्रारब्ध नसतं असं नाही, प्रारब्ध निर्माण होतं. पण निर्माण झालेलं प्रारब्ध परमात्मा भोगतो, म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये ते नसतं. कारण एका कर्माचं एक फल एकदाच भोगता येतं. एका कर्माची 10 फलं भोगता येत नाही. त्यामुळे ते फल परमात्मा भोगतो. अंबऋषी कारणे जन्म किती? 1 नाही, 2 नाही, 10 सोसियले. 10 जन्म. दोष कुणाचा? अंबरीशाचा. भोगले कुणी? 10 जन्म भगवंतानी. का भोगले? मृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते. हेच त्याचं कारण आहे. तसं भक्ताच्या जीवनामध्ये प्रारब्ध नाही, याचा अर्थ काय? त्याच्या जीवनातलं प्रारब्ध परमात्माच भोगून टाकतो. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध नाही. असं प्रारब्ध संचित क्रियमाण हे भक्ताच्या जीवनामध्ये नसतं. कारण का? अवघा देवची झाला पाहिजे हे त्याचं कारण नाही, हे लक्षात घ्या. तो अवघा देव होतो म्हणून त्याला प्रारब्ध नाही असं नाही. कारण देवालाच जर प्रारब्ध आहे तर हा देव झाला म्हणून त्याचं प्रारब्ध कसं चुकेल? रामाचं प्रारब्ध आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला. जर रामाचं प्रारब्ध चुकलं नाही तर अवघा देवाची झाला म्हणून याचं प्रारब्ध कसं चुकेल? मग ही सगळी वेगवेगळी वर्णनं म्हणून आपल्याला घ्यावी लागतात. त्यांना प्रारब्ध नाही हे त्यांचं एक वर्णन आहे. ते अवघे परमात्मा रूप होतात हे त्यांचं दुसरं वर्णन आहे. त्यांना गुणांची सत्ता त्यांना लागू पडत नाही हे तिसरं वर्णन आहे. आणि ते अवतारी असतात हे मात्र प्रारब्धाकडे आपल्याला लावता येऊ शकतं. अवतारी असल्यामुळे त्यांना प्रारब्ध नाही, कारण ते भगवत रूप आहेत हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. अशा पद्धतीनं भक्ताचं, संतांचं अलौकिकतेनं, अपूर्वतेनं आणि अद्वितीयतेनं वर्णन तुकाराम महाराज करतात. असा भक्त जर कोण आहे तर असे भक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक दिसून येतात. अनेक, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे भक्त दिसून येतात. अवतारी महात्म्यांची कथा वेगळी आहे. त्यांच्या बाबतीत प्रारब्धाचा स्वतंत्र विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. पण भक्त असा शब्द वापरलेला आहे. मग हे प्रारब्ध जातं कुठं? एकनाथ महाराजांनी आपल्याला सरळ सरळ सांगितलं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपेनं त्याचा नाश होतो आणि कृपेनं होतो हे फक्त भक्ताच्याच बाबतीत घडतं, हे लक्षात घ्या. कारण का? ज्ञानाचं प्रारब्ध ज्ञानाला चुकवावं लागतं, योग्याचं प्रारब्ध योग्याला चुकवावं लागतं. तो कसाही जरी असला तरी त्याला प्रारब्ध चुकवावं लागतं. पण भक्ताचं प्रारब्ध हे मात्र भक्ताला चुकवावं लागत नाही, परमात्मा ते भोगत असतो. ज्ञानाचं प्रारब्ध परमात्मा भोगत नाही, योग्याचं प्रारब्ध परमात्मा भोगत नाही, फक्त भक्ताचंच प्रारब्ध परमात्मा भोगत असतो. म्हणून हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपा असा शब्द वापरला आणि त्याचाच अन्वय घेऊन तुकाराम महाराजांनी भक्त असा शब्द वापरला. योग्यावर कृपा नाही, ज्ञानावर तशा अर्थाने कृपा नाही, पण भक्तावर मात्र भगवंताची कृपा होते. म्हणून भक्ता संचित नाही, प्रारब्ध नाही, क्रियमाण नाही, संचित नाही,
असे ते भक्त असतात. ते परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात. त्यांना कोणताही गुणसंपर्क नसतो. सत्व रज तम बाधा नवे हरिभक्तासी कधा. हरिभक्ताला कधीही सत्व रज तमाची बाधा होत नाही. असे जे भक्त असतात ते परमात्मा रूप असतात. म्हणून देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. अशा पद्धतीनं अद्वितीयतेचं चिंतनही तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामधून केलं. अशा भक्तांचा परिचय करून घेऊन त्या भक्तांची भक्ती करणं एवढंच आपल्या हातामध्ये कर्तव्य म्हणून शिल्लक राहतं. जर भक्ताचं प्रारब्ध परमात्मा भोगतो तर भक्ताचंही चिंतन तो त्या अर्थाने करत असेल. तेही प्राणापरवते आवडते मज निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. असं भक्ताचं चरित्र आणि भक्ताचं चरित्र असंही चिंतन आपल्याला लक्षात घेता येतं. त्यामुळे अशा भगवत भक्तांची उपासना करणं, त्यांचं नामस्मरण करणं, त्यांचं अखंड चिंतन करत राहणं हेच आपल्याला करता येऊ शकतं. त्याचा परिणाम म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे हारपले आपण पे पावे तै संता ते पाहता दिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. काय सदा ऐकावे काय सदा वानावे. हारपले आपण पे पावे ते संता ते पाहता दिवसावे म्हणून संता ते वानावे संता ते ऐकावे हेच आपण करू शकतो. आणि तेच जर करायचं असेल तर त्यांचं अखंड चिंतन, त्यांचं अखंड नामस्मरण करणं हे क्रमप्राप्त आहे. ज्ञानेश्वर